नमस्कार सर. नमस्कार. समाज विश्वाच्या व्यक्ती आणि प्रवास या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचा जो 3 दशकाचा जो मागचा प्रवास आहे तर तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा जो उपक्रम आहे याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण आजकाल बघतोय की पॉडकास्ट भरपूर आपण बघतोय वेगवेगळे. त्यात खूप सारे प्रसिद्ध लोक असतात. म्हणजे एक व्यक्ती एका ठिकाणी पॉडकास्ट देतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन आणखी वेगवेगळे पॉडकास्ट देत असतात. पण समाजामध्ये अशा आणखी अनेक व्यक्ती आहेत की त्यांचं काम मोठं आहे. अनेक वर्ष त्यांनी चोखून देऊन ठरवून त्या क्षेत्रात उतरलेले आहेत आणि ते काम करत आहेत. पण त्यांचं काम जास्ती लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. मग ते कुठंतरी रिमोट एरियामध्ये असेल, गावामध्ये असेल, खेड्यामध्ये असेल, शहरातून पण थोडं बाहेरच्या बाजूला शहरामध्ये काम करणारे आहेत तर ते येतात, प्रकाश होतात. आणि त्याच्याकडे नजर पडत नाही अनेकांची. तर तिथपर्यंत आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून पोहोचायचं. तर आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात तर तुमचं मी स्वागत करतो आणि या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. चांगली गोष्ट आहे की समाज विश्वाच्या माध्यमातून तुम्ही जे वंचित क्षेत्रातलं किंवा वंचित भागातलं जे काम असेल ते काम लोकांच्या समोर घेऊन जायचा तुम्ही प्रयत्न करत आहात. आणि त्याच्यामुळं की वेगवेगळे विषय आणि समस्या लोकांच्या समोर जाणार आहेत आणि लोकांचं ज्या कार्यकर्त्यांनी किंवा माणसांनी काम केलेलं आहे ते पण लोकांच्या समोर पोहोचणार आहे. तर तुम्ही चांगलं काम करत आहात, तर तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं काम चांगलं या पद्धतीनं पुढे चालू राहावं अशा शुभेच्छा देतो. जन्मभूमी नांदगाव आहे आणि कर्मभूमी अहमदपूर. तर हे कसं काय म्हणजे झालं की तिथं तुम्ही नोकरीला लागला कसं? कारण जेव्हा गावाच्या बाहेर पडतो आपण कुठल्या पण कामानिमित्त पडता, तर मग अहमदपूरला कसे गेलात गावात नंतर? ज्या कामामध्ये मी आज आहे आणि यापूर्वी पण राहिलो तर त्या कामामध्ये राहण्याचा किंवा जाण्याचा हा निर्णय मी 1969ला घेतला होता. 1969ला महात्मा गांधीची शताब्दी होती आणि या शताब्दीच्या निमित्त मी हायस्कूलला असताना त्यांच्या जीवनावर एक परीक्षा आयोजित केलेली होती. आणि आमच्या शिक्षकानं सांगितलं किंवा एक परीक्षा आहे महात्मा गांधीच्या जीवनावरची आणि त्या परीक्षेसाठी ज्यांना बसायचे त्यांनी सांगा, नावं द्या. मला थोडंसं वेगवेगळ्या परीक्षा द्यायचं नेहमी इच्छा व्हायची. म्हणजे ठीक आहे, मी हात वर केला. त्यांनी माझं नाव घेतलं. त्यांनी फीस सांगितली ₹5. मी ₹5 फीस दिली आणि त्या परीक्षेच्या साठी आम्हाला त्यांनी एक पुस्तक दिलं. ते पुस्तक फार सुंदर होतं. म्हणजे खरं म्हणजे मी त्याच्यानंतर महात्मा गांधीवरचे अनेक पुस्तकं वाचली किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलं किंवा छोटे लेख पण वाचले. पण ज्या पद्धतीनं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं त्या पद्धतीचं पुस्तक मला अद्याप कुठं मिळालेलं नाही. म्हणजे खरं म्हणजे गांधी हा माणूस समजून घ्यायला काही सोपा नाही आहे का. आणि या माणसावर लाखो पुस्तकं लिहिलेत, हजारो लोकांनी लाखो पुस्तकं लिहिलेत. आणि तरीसुद्धा हायस्कूलच्या काळामध्ये मला ते जे पुस्तक मिळालं म्हणजे खरं ते इतक्या सोप्या भाषेमध्ये होतं आणि चांगल्या पद्धतीने मला होतं म्हणून मला ते आवडलं आणि माझ्या माइंडवर त्या पुस्तकाने छाप टाकली. तर त्या पुस्तकामध्ये जे मी वाचलं किंवा या माणसानं खूप मोठं काम केलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, 87चा संदेश दिलेला आहे आणि प्रेमानंच जग जिंकता येऊ शकतं, द्वेषातून काही होत नाही वगैरे असं बरंच त्याचं सांगितलेलं होतं. पण मला 2च गोष्टी लक्षात आल्या की एक म्हणजे ज्यांना राष्ट्रपिता आपण म्हणतो तर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचं नायकत्व केलेलं होतं. दुसरं असं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं पण आता स्वराज्य पाहिजे. स्वराज्य पाहिजे तर काय करायला पाहिजे? तर गावाकडे चला. म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर गावाकडे चला. अरे त्याने असं सांगितलं होतं की आपला देश गावामध्ये वसलेला आहे आणि गावं विकसित झाली तर शहरं विकसित होतील आणि ते देश विकसित होईल. म्हणून मी तेव्हा असं ठरवलं की माझं शिक्षण कंप्लीट झाल्याच्या नंतर की आपण या कामामध्ये उतरायचं. आणि त्या पद्धतीनं मग माझं शिक्षण संपल्याच्यानंतर माझा प्रवास तिकडे सुरू झाला. त्याच्या अगोदर थोडंसं वेगळ्या संघटनेमध्ये मी काम केलेलं आहे. म्हणजे त्याची सुरुवात गावापासूनच झालेली होती. आपल्या गाव छोटं आहे, गावामधून जास्ती शिकलेले मोठ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी असे कोणी व्यक्ती जास्ती नाही आहेत. आणि समाजकार्य हा एक थोडा वेगळ्या पद्धतीतला विषय आहे की तसा वारसा नाही आहे किंवा काही नाही आहे तरीसुद्धा PIRD जे आहे, पीपल्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट वगैरे, ही जी संस्था आहे तर ती तुम्ही सुरू केली. त्याचं ग्रामीण स्तरावर खूप मोठं काम केलं. आणि आता हल्ली मी तुमच्या पोस्ट बघतो फेसबुकला वगैरे, तर तुम्ही जे मोजक्या शब्दामध्ये जे लिहिता ते खूप मार्मिक असतं, लॉजिकल असतं. त्याच्यामागं जो म्हणजे कारण तो एवढ्या वर्षाचा अभ्यास आहे, क्लॅरिटी आहे संविधानाबद्दल, हल्लीच्या ज्या घडामोडी वगैरे असतात
तर ही सगळी डेव्हलपमेंट म्हणजे कशी होत गेली, तर ह्याचं मूळ कुठं आहे? पण तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं हे कसं डेव्हलप होत गेलं हे समजून घेणं सुद्धा एक इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी माझं शिक्षण चालू असताना म्हणजे 1963-64ला असेल कदाचित, त्यावेळी मला एकीकडं थोडंसं पुस्तकं वाचण्याचा नाद होता, छंद होता. दुसरी गोष्ट की असं की गावामध्ये पोथी असेल तर मी पोथी ऐकायला जायचो, कीर्तनाला जायचो. आणि त्याच्यामुळं माझी बाळासाहेब महाराजांसोबत दोस्ती झाली. बाळासाहेब महाराज हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज हे माझे गुरु, माझे धार्मिक क्षेत्रातले माझे गुरु. त्यांच्यापासून मला पुष्कळशा गोष्टी समजल्या. म्हणजे विशेषतः माझ्याकडं पौराणिक पद्धतीतलं जे काही नॉलेज आहे त्यातलं बहुतेक नॉलेज त्यांनी मला दिलेलं आहे किंवा त्यांच्यासाठी मी पुस्तकं वाचून ते मला मिळालेलं आहे. तर एकीकडं ते चालू होतं, दुसरीकडं मी स्वतंत्रपणे पुस्तकं वाचत होतो. आणि त्या काळामध्ये खरं म्हणजे एक मला प्रश्न पडलेला होता की विज्ञान सांगतं की पृथ्वी गोल असून स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याच्या भोवती फिरते, आणि पुराण सांगते की पृथ्वी सपाट असून ती शेषनागाच्या डोक्यावर आहे किंवा आहे. तर हे कसं शक्य आहे? तर मी प्रश्न पडला. मी शिक्षकांना आधी प्रश्न विचारला. शिक्षक म्हटले की एक शिक्षक म्हटला की अरे बाबा, पुराणाच्या दृष्टीने पुराणाचं बरोबर आहे आणि विज्ञानाच्या दृष्टीने विज्ञानाचं बरोबर आहे. मी म्हटलं सर दोन्ही बरोबर कसं असू शकते? म्हटलं एकच सिच्युएशन दोन्ही बरोबर कसं असू शकते? तू फार शहाणा झालास म्हटलं, सोडून दिलं. त्याच्यानंतर मग परत हेडमास्टरला मी विचारलं. हेडमास्टर पण काय म्हटले, तुला यागा भानगडून काय पडले? म्हणजे खरं म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे बोलायची हिंमत नव्हती की पुराणामध्ये सांगितलेली हे अमुक गोष्ट खोटी आहे. प्रश्न विचारण्याच ही मोठी गोष्ट नाही, हे सांगायची सुद्धा हिंमत होत नव्हती शिक्षकाची त्या काळामध्ये. म्हणजे किती प्रचंड पुराणपंथी विचारांचा प्रभाव होता माणसावर, हा बघा. तर त्यावेळेस मग शेवटी बाळासाहेब महाराजांना विचारलं, त्यांनी पण ते सांगितलं. पण याचं उत्तर मला मिळालं हायस्कूलमध्येच. नाही, हायस्कूलमध्ये म्हणजे जनता विद्यालय म्हणायला. हायस्कूलमध्ये मी शिकत असताना साधारणतः माझं 9वी संपलेलं असावं. तर त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे 8वी-9वीला काहीतरी मी गावामध्ये किंवा 7वीला असताना श्री व्यंकटेश ज्ञान आणि मनोरंजन मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन केलं होतं. तुमच्या ब्लॉगमध्ये बघितलं मी ते. त्याच्यावर विचारणारच प्रश्न पण तुम्ही आता. त्या मंडळाचा उद्देश असा होता की जसं मला प्रश्न पडतात तसं इतर मुलं आपण प्रश्न पडत असतील, पण त्यांनी प्रश्न विचारावून त्याचं उत्तर आपण शोधून त्यांना द्यावं, अशी मनाची माझी इच्छा. हे एकदम शाळेत चालू केलं तुम्ही? 7वी-8वीला असताना. तर मी चॅलेंज देऊन त्यांना सांगितलं की तुम्ही प्रश्न विचारा, मी तुम्हाला सांगतो. जर ह्या बैठकीमध्ये उत्तर नाही दिलं तर पुढच्या आठवड्यामध्ये देईन. म्हणजे साप्ताहिक? 8 दिवसाला बैठक राहायची. मुलं प्रश्न विचारायची, मी त्यांना उत्तर द्यायचं. माझं वाचन असल्यामुळे थोडंसं मी जास्त माहिती सांगू शकायचं असो. तर मग तेव्हाच हे असा कधी ते हा पण प्रश्न आलेला होता, त्याचं उत्तर मिळत नव्हतं. आणि हे पाहिलं गावामध्ये एक सहकारी सोसायटीचा सेक्रेटरी होता अनारगट्टे नावाचा, नाळेगावचा. त्याने ते पाहिलं आणि त्यानं बरोबर हेरलं. त्यानं म्हटलं की हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे पुढे चालून. त्यांनी काय केलं मला की RSSची शाखा काढून दिली नांदगावला. हे माहिती नाही आतापर्यंत, माहिती नाही लोकांना की नांदगावमध्ये RSSची शाखा होती. आज तर काही नाही आहे तुझ्यावर. नाही, ते तेव्हा संपली ना. RSSची शाखा स्थापन केली. त्या शाखेचा मी 1 वर्ष कार्यवाह होतो. एकंदरीत तुमचे आत्ताचे विचार आणि सगळं बघितलं तर एकदम तर आणि कार्यवाह असताना मग ते त्यांच्या ॲक्टिव्हिटी ज्या काही शाखेत सांगितल्या जायच्या त्या चालायच्या. प्रार्थना घेणे, त्याच्यानंतर मुलांना खेळ घेणे, सांगणे. आणि खरं म्हणजे त्यातली जास्त माहिती नव्हती, पण जमल त्या पद्धतीने करायचं. पण त्यातली एक गोष्ट मला कधी जमली नाही. मलाच काय म्हणजे मुलांना तर जमली, मलाही जमली नाही. ती जी प्रार्थना होती ती प्रार्थना कधी जमली नाही. संस्कृतमध्ये होती, नमस्ते सदा वत्सले. तर ते फार अवघड होती, ती कधीच कोणाला जमली नाही. पण ते तोंड वेगळं वाकडं करीत म्हणायचे आम्ही. आणि त्याच काळामध्ये मी त्यांच्या संपर्कामध्ये लातूर कार्यालयाशी माझा संपर्क आला. काहीतरी तिथं मिटिंग होती किंवा काहीतरी प्रोग्राम होता, तिथं गेलो होतो. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर काय झालं की मुक्काम पडला माझा. मुक्काम पडल्यानंतर मला वाचण्याचा छंद, मला वाचायला काहीतरी पाहिजे होतं. रात्री झोपण्यापूर्वी मी म्हटलं तिथे बाळासाहेब दीक्षित नावाचे
एक जिल्हा प्रचारक होते ओके RSSचे आणि त्यांच्या ऑफिसवरच ते झोपलो होतो. ते भुसार गल्लीच्या खालच्या बाजूला त्याचं ऑफिस होतं. गुरुशांतप्पा लातुरेन यांचं काहीतरी बिल्डिंग होती. तर भारतभूषण औषध म्हणून त्याच्या समोर होतं ते. तर त्यांनी म्हटलं अरे मला आता काय देऊ तुला असं, त्या कपाटामध्ये काय आहे का बघ. मग ते कपाटामध्ये पाहिलं, काही पुस्तक घेतले, काही वाचले, काही म्हणजे वाचण्यासारखं नव्हतं. एक पुस्तक मिळालं. त्या पुस्तकाचं नाव होतं विषपान अमृतदान. अमृतदान हा विषपान अमृतदान म्हणजे एका हातामध्ये झारी आहे आणि ते खाली पृथ्वीवर असं टाकलेलं आहे ते अमृत, आणि एका हातामध्ये एक कटोरी आहे त्याच्यामध्ये विष आहे, तो माणूस विष पितो आहे. असं ते चित्र त्याच्यावर होतं. त्या चित्रानं मला आकर्षित केलं आणि म्हणजे वाचण्यासारखं आहे. मग रात्री थोडं बहुत वाचन केलं, पूर्ण वाचन झालं नाही, ठेवून दिलं. आणि सकाळी बाळासाहेबाला म्हटलं की मी हे पुस्तक वाचायला घेऊन जातो. घेऊन जा बेटा म्हटलं. म्हणजे ते पुस्तक त्याने मला दिलं आणि RSSच्या बाहेर जायला सांगितलं. म्हणजे त्या पुस्तकामुळे मी बाहेर आलो. म्हणजे ते पुस्तक घेऊन गावाकडे आलो. उन्हाळ्याचे दिवस होते. नांदगावमधलं ते जे बाहेरची जी विहीर आहे त्या विहिरीवर जाऊन एक समाधी आहे, त्या समाधीवर बसून ते पुस्तक वाचलं. पुस्तक होतं महर्षी दयानंद सरस्वती यांच्या चरित्राचं. ते सत्यार्थ प्रकाश वगैरे नाही, त्यांचं चरित्र होतं, छोटं चरित्र होतं, छोटी पुस्तिका होती. तर महर्षी दयानंद सरस्वती म्हणजे आर्य समाजचे संस्थापक, त्यांच्याविषयीचं ते पुस्तक होतं. आणि मग त्याच्यात मला असं जाणवलं की या माणसानं आर्य समाजाच्या माध्यमातून बरंचसं काम केलेलं होतं, परंतु त्यांना विष देऊन मारण्यात आलं. आणि वेदामृत म्हणजे त्यांनी म्हणजे अमृत म्हणजे वेदाचा अमृत त्यांनी जगाला द्यायचा प्रयत्न केलेला होता, परंतु त्याला विष देऊन मारण्यात आलं. त्या पुस्तकाचा, त्यांच्या चरित्राचा माझ्या मनावर थोडासा प्रभाव पडला आणि मी असं ठरवलं की म्हटलं की आर्य समाज काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तिकडं आर्य समाज समजून घेण्याची सुरुवात झाली. हां, तर खरं म्हणजे आर्य समाज समजून घेण्यापूर्वी आर्य समाजाविषयी मी फक्त एवढंच ऐकून होतो की नांद्याला शिवणीला आर्य समाजी माणसं आहेत आणि ते देव मानत नाहीत, असं काही लोकांच्या तोंडून ऐकलेलं. पण त्यावेळी आर्य समाजाची काही माहिती नव्हती. मग आर्य समाज कधीतरी लातूरला अधूनमधून गेल्यानंतर मला आर्य समाज मंदिर असं लिहिलेलं एक पाटी किंवा एक कमान होती, त्या कमानीवरती वाचलेलं होतं पोलीस स्टेशनच्या बाजूला, गांधी चौक पोलीस स्टेशनच्या बाजूला. आणि ते लक्षात होतं माझ्या. म्हणजे आर्य समाज मग कधी गेलो नव्हतो, तिथं आर्य समाज आहे, जायला पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस होते. मी सायकल घेतली, नांदगावहून सायकलवर लातूरला गेलो. दुपारी साधारणतः 12-1 वाजता तिथं पोहोचलो आणि सायकल झाडाखाली लावली. तिथं 7-8-10 मुलं तिथं थांबलेले होते. कोणी खेळत होते, कोणी बसले होते. त्यातला एक माणूस तरुण समोर आला. तो म्हणला, नमस्ते जी. नमस्ते, आपको कौन चाहिए, किससे मिलना है. मी म्हटलं बाबा मला आर्य समाज काय ते समजून घ्यायचे, तसं ते आलो. अच्छा आइए बैठिए. त्यानं पाणी दिलं मला प्यायला आणि मग तो म्हटलं की बरं वाटलं तुम्ही समजून घ्यायला आला ते. थोड्या वेळानं म्हणजे सायंकाळी 4-5 वाजता आमचे सर येतात आणि सर आल्याच्यानंतर तुम्हाला ते माहिती देतील, तोपर्यंत तुम्ही आराम करा. काही खायचे प्यायचे विचारलं ना, काही नाही. अच्छा थांबलो. सर येणार म्हणजे आर्य समाजचे सर. अच्छा, ते म्हणजे जसं मला असं वाटलं की आपल्याकडं जसं वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार असतात, पोथी वाचणारे असतात, त्यांना महाराज म्हणतो. इकडे सर म्हणजे पुन्हा ख्रिश्चन धर्मामध्ये फादर असतात, ब्रदर असतात, असं काही असेल तर मग म्हटलं ह्यांच्याकडे सर म्हणत असतील. आर्य समाजमध्ये त्यांचा जो कोणी प्रमुख असेल त्याला सर म्हणतात. ते आले सर तर ते आपले साधा पॅन्ट बुशर्ट अशा पद्धतीने होते. म्हणजे वेगळं पण त्याला काही जाणवत नव्हतं. ते पण अतिशय स्मित हास्य करून अगदी स्मित म्हणजे मुलायम भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली. हा बेटा अच्छा क्या तू बैठ या. मग त्याने बोलायला सुरुवात केलं. मी त्याला धडाधड प्रश्न विचारले. एवढी घाई करू नको, एक प्रश्न विचार, मी तुला सांगतो. सुरू केलं आणि माझ्या एक 3-4 प्रश्नाचं त्यांनी समाधानपणे उत्तर द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे
माझ्या तर्काला ते पटलं, परंतु भावनेला पटत नव्हतं. अच्छा हां. म्हणजे मी म्हटलं भावनेचा प्रभाव तुमचा लहानपणापासून सगळ्या गोष्टी. हां, मी म्हटलं की ईश्वर ह्या जगामध्ये नाही असं तुम्ही म्हणता, ते म्हणतात चुकीचं आहे बेटा, तुला चुकीचं समजलं. आम्ही ईश्वराचं असं तर कधी नाकारलेलंच नाही. अच्छा म्हणजे पूर्ण माहिती नव्हती. हां 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 नाही, ज्या पद्धतीने माझ्याकडे मेसेज मिळाला आधी मिळाला तोच ना. आता तो खरा त्याचा उलगडा पुढे होईल. तर म्हणजे ठीक आहे. म्हणलं हे राम कृष्ण वगैरे वगैरे हे ईश्वर नाहीत का? नाही बेटा, ते ईश्वर नाहीत. म्हणून अवतार आहे ते. नाही, अवतार नाहीत. मग ते महापुरुष होऊन गेले आणि लोकांनी त्याला ईश्वर समजलं. खरं म्हणजे हे उत्तर मला तेव्हा पटलं नाही, ते नंतर पटलं. परंतु मग मी म्हटलं मग तुम्ही ते देव आहे म्हणतात, मग ते मूर्तीची पूजा करू देत नाही हां का? हां म्हटले मूर्तीमध्ये देव नसतो. मग ते म्हटलं की मूर्तीमध्ये देव नसतो, सगळ्या जगामध्ये देव भरलेले आहेत, मग त्याची पूजा करायची नाही असं आम्ही मानतो. खरं म्हणजे सर्व काही पडत नव्हतं पूर्ण, पण ईश्वर आहे मान्य केलं जरा हे बरं वाटलं. दुसरा प्रभाव पडला की त्याच्या वागण्याचा. तो माणूस फार चांगल्या पद्धतीने बोलायचा, चांगलं ट्रीट केलं आणि मला त्याशी थांबवून घेतलं आणि घरी घेऊन गेले. तिथं मला त्यांनी व्यवस्थित जीव घातलं आणि त्यांच्याकडे झोपवलं. वापस येत असताना काही पुस्तकं वाचायला दिले. पुन्हा सांगितलं की दर 8 दिवसाला पुस्तक वाचायला घेऊन जात जा आर्य समाजमधून, आणि 8 दिवसाला तिथं दर रविवारी ये. तो यज्ञ असतो, हवन असतं, ते हवन अटेंड कर. सत्संग असतो, त्याला ते आपल्याला जसं कीर्तन म्हणतात तसं सत्संग म्हणायचं ते हे का असं. मग ते मी अटेंड करायला सुरुवात केलं, ऐकायला सुरुवात केलं, समजून घ्यायला सुरुवात केलं. थोडंसं वेगळं बरं वाटायला लागलं. म्हणजे त्यातलं एक बरं काय वाटायला लागलं की हे जातपात मानत नाहीत, अस्पृश्यता मानत नाहीत, हे जरा लक्षात यायला लागलं आणि चांगली गोष्ट आहे. काय होतं, हा हायस्कूलचा जो काळ आहे ना, याच काळामध्ये बऱ्याचशा पद्धतीच्या मानसिक संघर्ष माझ्या मनामध्ये होते. वेगवेगळे विचार समोर यायचे. म्हणजे एकीकडं हे पुराणपंथी विचार होते, हां, दुसरीकडं आर्य समाजचं विचार माझ्यासमोर येत होते, तिसरीकडं ते आर्य परिषद होतं. त्याच काळामध्ये मला 40 कोटी नाही, नथुराम गोडसेनं महात्मा गांधीवर लिहिलेलं एक पुस्तक आहे, 55 कोटीची बळी. हां, ते तर ते वाचून गांधीनं चूक केली म्हणजे फाळणी करून भारताची. आणि आता ते आधी गांधी माझे वाचलेले वेगळे, हे वेगळे. तर खरं म्हणजे म्हणजे हे पुस्तक आधी वाचायला मिळालं होतं आणि ते गांधीचं पुन्हा समजलं. आणि त्याच काळामध्ये पुन्हा स्वामी अग्निवेशच्या संपर्कामध्ये आलो. वेडबेगार मुक्ती मोर्चाचे प्रमुख म्हणजे चेअरमन, आर्य समाजाच्या माध्यमामुळे ते त्यांच्या संपर्कात आलो. मग पुढे हां, मॅट्रिकच्या काळामध्ये म्हणजे शेवटचे 2 महिने ट्युशनसाठी मी लातूरला राहिलो. त्यावेळेस आर्य समाजाचा माझा संपर्क जास्त आला. दररोज तिथं जायचं. पुढे PUCच्या काळामध्ये लातूरमध्येच राहिलो. मग त्याच्यामुळं पण आर्य समाजाशी जास्त संपर्क राहिला. मग आर्योग परिषदमध्ये प्रवेश घेतला. आर्योग परिषद म्हणजे स्वामी अग्निवेश आर्योग परिषद होते. हां, म्हणजे आर्य समाज आणि स्वामी अग्निवेश यांचे विचार पण जरा वेगळे होते. अच्छा हां. म्हणजे ते म्हणायचे की संध्या हवन अँड कंपनी हे ते काही कामाचं नाही आहे. तुम्ही लोकांच्या विकासासाठी ते काहीतरी काम करा. लोकांचे जे खरे प्रश्न आहेत जमिनीवरचे ते प्रश्न सोडवा. आर्थिक विकासाचा बघा. फक्त यज्ञ करून काय प्रश्न सुटणार आहेत का? संध्या करून प्रश्न सुटणार आहेत म्हणायचे. मग त्याला कम्युनिस्ट म्हणायचे आर्य समाज लोक. मूळ ते आर्य समाजीच, आर्य समाजची संन्यासी. अच्छा हां. तरी पण त्यातल्या त्यात आणखी जी आवडत नाही तुम्हाला त्याच्यावरती ते म्हणजे बोलत होते. नाही आर्य समाज नाही, मला ते आवडण्यासारखं होतं. स्वामीजीचं बोलणं मला आवडायचं, पण मूळ आर्य समाज म्हणायचे हे कम्युनिस्ट आहे म्हणायचे स्वामीजीला. हां, स्वामीजीला. तर पुढे त्या आर्य समाजच्या आणि आर्यपच्या माध्यमातून पूर्णतः जे पौराणिक विचार होते बाजूला आले गेले. त्याच काळामध्ये मग ते आता समजा की ज्या कास्टमध्ये मी जन्मलो त्याच्यामध्ये यज्ञोपवीत नव्हतं, जानवं नव्हतं, तर मी जानवं गळ्यात घातलं. आणि ते आमच्या आईला पण बरं वाटलं, म्हणजे काय ते वेगळं करून आले. पण त्यांना प्रश्न पडायचे की हे देवाविषयी काय ते चित्रविचित्रच बोलते, हे मूर्तीमध्ये देव नाही म्हणते. हां, त्यांना ते कधी कधी आवडायचं नाही, पण मी पटवून दाखवायचं. ते म्हणायचं तुझ्या तर्कापुढे माझं काही चालत नाही भाऊ म्हणायचे, नाही का.
आणि मग कधी कधी जोक पण करायचो. ते तुळशीची पूजा करत असताना म्हणायचं, माय हे तुमच्या तुळशीच्या समोर जे नंदी आहे त्याचं तोंड फुटलेलं आहे, असं कसं झालं आहे. ते म्हणायचं, गप काही बोलू नको, मला पूजा करू दे. पण हां हां पण त्यांच्यामध्ये एक फार मोठं परिवर्तन आलेलं मला हे नंतरची गोष्ट आहे लक्षात आलं की साधारणतः PUC किंवा त्याच्या दुसऱ्या वर्षी मी गावामध्ये होतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये. आणि त्याच काळामध्ये लातूरमधला दलित प्रांताचा एक ग्रुप नांदगावमध्ये आला. ते तिथं दलितामधल्या काही गटामध्ये 1-2 गटामध्ये काहीतरी वाद झाला होता. मग ते सोडवण्यासाठी मिटवण्यासाठी आले होते. मग लातूरमध्ये त्यांचे माझे संपर्कात आलेले ते कार्यकर्ते म्हणून. मग ते म्हटले, अरे आपलं गोजमे नांदगावमध्ये राहते, त्याच्या घरी जाऊया. ते आले घरी. पावसाळ्याचे दिवस होते. पाय बी सगळे भरलेले चिखलानं आले आणि धाड 7-8 लोक आले. मग माय म्हणे, कोण आहेत माय? आणि माझे मित्र आहेत लातूरचे. बरं ठीक आहे म्हटले. आले ते सतरंजी टाकली, तरची टाकली आपल्या ह्याच्या सोप्यामध्ये बसले. मग ते मायाला चहा करायला सांगितला वहिनीला. वहिनीनं चहा केला. चहा सर्वांना दिला. चहा संपतला म्हणजे सर्वांना देत असतानाच दादा आले. दादा म्हणजे थोरले बंधू. ते येऊन बसले. विचारले, कोण आहेत माय? मच्छंदरचे मित्र आहेत. ठीक आहे म्हणजे बसले. मग सगळ्यांचं चहा घेणं संपलं. आता चहाची बारी कोणाची? दादाची. हां तर ते चहाचा कपबशी माताजीनं हातात घेतला आणि तो दादाकडे देण्याच्या ऐवजी स्वतःच प्यायला सुरुवात केला. मला शॉक बसला की कधीही अगोदर चहा दादाला देणार, पण आम्हाला देणार, पण आपण पिणार. पण दादाला सोडले, मला सोडले, स्वतःच पिले. असं काय झालं? ठीक आहे म्हटलं. पुन्हा दुसरा चहा आला. मग त्यांनी ते दादाला दिला आणि तिसरा कप मी घेतला. मग ते बैठक संपली, सगळे लोक उठून गेले. दादा निघून गेले. मी आणि माय बसलो होतो. माय मला एक सांगा, काय माय, तुम्ही कधीच चहा अगोदर घेत नाही, आमच्या अगोदर घेत नाही, पाहुण्याच्या अगोदर म्हणते ठीक आहे, पण आम्हा दोघांच्या आधी कधी घेत नाही, शेवटी घेता. पण तुम्ही दादाकडे चहाचा कप जात असताना तुम्ही तो कप आधी घेतला आणि तुम्ही चहा पिऊन टाकला आणि त्यानंतर मला प्यायला दिला. दादा दिला, त्यानंतर मला दिला. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कब्बशीनं कधी चहा पित नाही. हां तर तुम्ही ते प्लेटनं चहा पिता आणि असं कसं केलं? मला हा प्रश्न पडला आहे. म्हणजे माय की आपल्या घराची इज्जत जाऊ नये म्हणून केले. काय हां नाही त्यांनी तुझा खुलासा केला. ते काय म्हटलं की ती कब्बशी मी तशीच दादाच्या हातात दिली असते तर तुझी वहिनी म्हणली असती, नका नका चहा पिऊ नका, बाटलाय. म्हणजे ज्याने जन्मभर त्यांच्या दृष्टीने ते व्रत पाळलं. हां परंतु माझ्यासाठी म्हणा किंवा म्हणजे घराची बेइज्जत होऊ नये म्हणून त्यांनी ते व्रत तोडलं. मला ते विशेष वाटलं त्यांचं. तर हे त्याविषयी अशी घटना. त्याच्यानंतर पुढे मी कॉलेजला उदगीरला गेलो. उदगीरला शिकत असताना तिथं ग्रॅज्युएशन झालं. तर ते 1975ला जे आणीबाणी जाहीर झाली. आम्ही येणारच होतो आणीबाणीवर. कारण आणीबाणी हा विषय म्हणजे आता असं झालं की नाही का की आणीबाणी बघितलेली पिढी म्हणजे खूप कमी झालेली आहे आजकाल. आणि तो अनुभव त्या सगळ्या गोष्टी आणीबाणीबद्दल सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. फक्त माहिती आहे, ऐकीव माहिती. पण ते तुम्ही प्रत्यक्ष म्हणजे ते बघितलेलं आहे, काम केलेलं आहे. आणि असं तुमच्या एका ब्लॉगमध्ये पण वाचलं की त्या काळामध्ये तुम्ही म्हणजे एकदम बोलायचात एकदम नाही का, वर्गामध्ये तुम्ही भाषण दिलं होतं. आणि एक वेळ अशा होती की तुम्हाला म्हणजे नाही का की जेलमध्ये पण जावं लागलं असतं, पण की तुमच्या काही मित्रामुळे वगैरे ते तुमचं नाही का की जाणं राहिलं. तर तो काय होता अनुभव? आणि काय आलं की आणीबाणी जाहीर झाली. मी कॉलेजला शिकत होतो. त्या आणीबाणीच्या बाबतीतल्या 2-3 गोष्टी मला आवडायच्या नाहीत. अच्छा. एक म्हणजे की तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये फारसं बोलायचं नाही. म्हणजे सेन्सरशिप आणली होती, पेपरवर सेन्सरशिप आणली होती. आणि पेपरवर सेन्सरशिप आणली होती याचा अर्थ काय होतो की तुम्ही म्हणजे सरकार म्हणजे सरकारला जे मान्य आहे तेच छापलं जाईल. सेन्सरशिपचा अर्थ असा होता, सरकारला जे मान्य आहे ते
ते छापलं जाईल. बोलायचं पण ते सरकारच्या विरोधात नाही, सरकारला जे आवडेल तेच. सगळ्या बातम्या लोकांच्या समोर येणार नाहीत. दुसरं असं की 20 कलमी कार्यक्रमाचा सारखा पाढा चालू होता याच्यावरून, कशावरून? रेडिओवरून. एकच रेडिओ होता आणि रेडिओवरून 20 कलमी कार्यक्रमाचा पाढा चालू होता. ते 20 कलम अगोदरच कंटाळा आला तर पुन्हा 5 कलम आले संजय गांधीचे. अच्छा, नाही ते कलम काय होते म्हणजे, कारण आता PO असल्याबद्दल काही लक्ष नाही म्हणजे 20 कलमामध्ये ना विकासाच्या बाबतीमध्ये, देशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये सांगितलेले कलम होते. म्हणजे आणि म्हणलं डिपेंड वगैरे केलं होतं त्याने की गरजेचं आहे वगैरे असं काही. डिपेंड केलं होतं ना. तर आणि दुसरं म्हणजे त्याच काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, विशेषतः ख्रिश्चन धार्मिक कार्यक्रमाचे प्रोग्राम जास्त रेडिओवर यायचे. अच्छा. मग इकडं काही स्टेशनला सरकारचं जे काय आहे कार्यक्रम ते ऐकायचा आणि तिकडं दुसरीकडे लावा तर ते ख्रिश्चन ऐकायचं. ते रेडिओ ऐकायला काही जागा शिल्लकच राहिली नाही, तो कंटाळा आला होता. आणि हे पण आवडत नव्हतं किंवा बऱ्याचशा लोकांना म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांना अटक केली, जेलमध्ये टाकलं आणि त्यांचा छळ होतो आहे का. संचारबंदीमध्ये सेन्सॉरशिप लावलेली आहे. त्या काळातला माझा आवडता पेपर होता मराठवाडा. भालेराव नावाचे त्यांचे संपादक होते, आनंद भालेराव. हां, ते पुढे लोकसत्ताचे संपादक होते ना. हां, ते अनंतराव भालेरावांचं काळामध्ये तो चालू होता. समाजवादी ग्रुपनं तो पेपर चालवलेला होता आणि त्याच्यामध्ये त्याचं जे संपादकीय राहायचं ते फार सुंदर राहायचं. म्हणजे एकीकडं सरकारवर अप्रतिष्ठित टीका राहायची, परंतु सेन्सरशिपमध्ये ते अडकायचे नाहीत. अच्छा, असं होतं ते. आणि म्हणून मी कधी रात्री उशिरा झोपायचो आणि सकाळी उशिरा उठायचो. तर ते मी लवकर नाही उठत तर माझे ती जिथं किराणा राहत होतो तिथं बाजूलाच एक कुटुंब राहत होतं ब्राह्मणाचं. मग त्या मॅडम म्हणायच्या, मच्छिंदर उठा, मराठवाडा आला. त्यांना लक्षात आलं होतं की मराठवाड्यासाठी लवकर उठून बसतो. मग त्याच काळामध्ये आणीबाणीच्या विरोधामध्ये मी जिथं जमेल तिथं विरोधामध्ये बोलायचो. एकदा कॉलेजमध्ये आमचा एक पिरियड ऑफ होता आणि त्या पिरियड ऑफ असल्या काळामध्ये आता याला उदगीरला एक वकील आहे पटवारी म्हणून. तर त्या पटवारीनं म्हटलं मला की नेताजी नाही पंडितजी, मला पंडितजी म्हणायचे, पंडितजी कुछ सुनावं म्हटलं. हां, तर ठीक आहे म्हटलं. मग मी डायसवर जाऊन आणीबाणीच्या विरोधामध्ये भाषण दिलं आणि शेवटची टोल घंटा पडली, सगळी मुलं बाहेर पडले. आता मी डायसवर असल्यामुळे वेळ लागला. मी बाहेर आलो तर बाहेर दरवाजामध्ये आमचे प्रिन्सिपल स्वामी सर थांबलेले तिथं. अच्छा. अरे बापरे म्हणलं, आता आजच्या काळातल्या मुलांचं वर्तन प्राध्यापकासोबत आणि प्रिन्सिपलसोबत वेगळं, तेव्हाचं वेगळं, त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. म्हणजे आजच्या अवस्थेमध्ये त्या काळामध्ये प्रिन्सिपलच्या समोर कोणी थांबत नव्हतं. तसं दात वेगळा. हां, म्हणजे फार दहशत होती नाही का. आणि आता समजा प्रिन्सिपल त्या आमच्या कॉलेजच्या आवारामध्ये बाहेर आले ऑफिसच्या, तर त्या आवारामध्ये जितके मुलं आहेत ना ते सगळे वर्गात निघून जायचे. एवढी भीती होती. म्हणजे त्यांचा असं दरारा होता. फार मोठी शिक्षाही करत नव्हते हो का. काय होतं माहीत नाही, पण कोणी थांबायचं नाही. हां, आदर बाहेर पडलो, मला बघितले, बापरे मला थांबलो. ठहरोगच नाही, खाली मानवा थांबलो. देखो भाई, तुम्हारे भावनाओं की मैं कदर करता हूँ. अच्छा. मैं जानता हूँ कि तुम जो भी कर रहे हो और गलत नहीं कर रहे, ठीक कर रहे हैं, तुम्हारी कदर भी करता हूँ, मगर ये काम यहाँ मत करो, जगह ठीक बाहर जाके करो, ये अच्छा नहीं है. तर ठीक आहे सर म्हटलं, बाहेर पडलो. कवळखेड नावाचं जे गाव आहे उदगीर तालुक्यातलं, त्या कवळखेडला आमचा NSSचा कॅम्प होता आणि मी NSS लीडर होतो त्या कॅम्पचा. आणि त्याच काळामध्ये माझे जे NSSचे जे कोऑर्डिनेटर होते तर ते आजारी पडले होते. मग त्याच्यामध्ये त्यांनी सगळी जबाबदारी माझ्यावर दिली होती NSS कॅम्प हँडल करायची. मग मला काय की बाकीच्या गोष्टी सांगतात तर मी आणीबाणीच्या विरोधामध्ये बोलायचो त्या कॅम्पसमध्ये. मला सांगायचं माहिती ते तिथल्या पोलीस पाटलांना ऐकलं. पोलीस पाटील माली पाटील, अपारा पाटील म्हणून ते स्वातंत्र्य सैनिक होते.
हां सो तर मग ते सरांकडे गेले, त्यांना सांगितलं की गोजमे असं करत आहे. तर मग एक दिवस मला सरांनी बोलावून घेतलं, म्हणजे संध्याकाळी तर भेट व्हायचीच. म्हणजे गोजमे असं करू नका, हे जर गाव दुसरं वेगळं असतं किंवा इथला पोलीस पाटील आपल्या सोयीचा नसता तर आपल्याला अडचणी होऊ शकतात. नाही आपल्याला जेलमध्ये, तुम्हाला आणि मला दोघांना जेलमध्ये जावं लागलं असतं, असं काही करू नका. म्हटलं ठीक आहे म्हटलं. एवढं खरं, पण तो जिथं जमल तिथं मी तो प्रचार करत राहिलो. आणि त्याच काळामध्ये माझे 2 मित्र जेलमध्ये गेले, सुभाष निंबाळकर आणि ओमप्रकाश पाकर सांगवे. बोलण्यामुळेच आणीबाणीच्या विरोधात. हां तर मी त्याच ग्रुपमधला, पण मी होतो उदगीरला, एवढाच फरक होता. म्हणून प्रिन्सिपालमुळं आणि त्या गावातल्या पोलीस पाटलामुळे मी वाचलो. नरहर कुणदकर तिथं आले होते उदगीरला, तिथं भाषण आमच्या कॉलेजमध्ये झालं. त्या भाषणामध्ये त्याने सुरुवातीला सांगितलं की म्हटले, मुलांनो, सध्या आपल्या देशामध्ये आणीबाणी चालू आहे, त्याच्यामुळं मी आणीबाणीवर बोलणार नाही. अच्छा नाही. परंतु मी हिसाब नीतीवर बोलणार आहे. तर त्या हिसाबाचा, मध्ययुगीन काळातील हिसाबाचा आणि ग्रीसमधल्या हिसाबाचा आणि आपल्या देशातील सध्याची राजकीय परिस्थिती याचा अर्थार्थी काही संबंध नाही, कृपया काही संबंध लावू नये. मग ते माझ्या लक्षात आलं की हे त्याच विषयावर बोलणार आहे. ते चांगलं व्याख्यान झालं होतं. आणि त्याच विषयावर नंतर मला एक पुस्तिका पण वाचायला मिळाली त्यांची, ती होती फॅसिझम नावाची. आणि ज्या पुस्तकावर लेखकाचं नाव नव्हतं, प्रकाशकाचं नाव नव्हतं, पण त्या भाषेवर माझ्या लक्षात आलं की पुस्तका सरांनी लिहिलेली. नंतरच्या एका भेटीमध्ये सरांना ते सांगितलं, त्यांनी ते मान्य पण केलं. तर हे असं थोडंसं त्या कॉलेजच्या जीवनापर्यंत झालं. आणि मग तिकडं कुठल्या फारशा संघटनेमध्ये नव्हतो, नाही का. तिथलं कॉलेज माझं जीवन संपलं. परत गावाकडे आलो, गावाकडे काही दिवस थांबलं. आणि त्याच काळामध्ये मी छात्रसेवा संघर्ष वाहिनीमध्ये कामाला, म्हणजे काय आलं की आणीबाणी संपली, निवडणुका झाल्या, त्यानंतर नवीन सरकार आलं. मी परत लातूरला, नांदगाव आणि लातूर असं करत राहिलो. तर मग छात्रसेवा संघर्ष वाहिनी नावाचं एक संघटन समोर आलं, जे जयप्रकाश नारायण यांनी तयार केलं होतं आणीबाणीच्या आधी. मग उद्देश काय होता? ते आणीबाणी विरोध करण्यासाठीच केलं होतं. हां, म्हणजे संपूर्ण क्रांती हमारा नारा आहे असं होतं ते, बरं का. असं संपूर्ण क्रांतीचा नारा देऊन ते म्हणजे टोटल बदल झाला पाहिजे व्यवस्थेमध्ये, सामाजिक, आर्थिक, राजकीय वगैरे सर्व बदल झाला पाहिजे. तर त्या संघटनेमध्ये गेलो. मग त्या संघटनेमध्ये जात असताना हे जे आर्य समाजी विचार होते, त्यातले काही परत त्याला तिला द्यावे लागले. बरोबर. म्हणजे ते संस्थेमध्ये जेव्हा ॲक्टिव्ह होतो आपण एखाद्या संस्थेमध्ये कार्यामध्ये, नाही का, तर तिथले विचार, जुने विचार, तर मग काही विचारांना जुने जे होते त्याला तिला दिली म्हणायचं. म्हणजे इथं कसं होतं, आर्य समाजमध्ये फक्त स्त्री पुरुष समानता हे तत्वता मान्य होती. अच्छा. तत्वता म्हणजे म्हणायचं फक्त, नाही का. पण व्यवहारामध्ये काय हे नक्की माहीत नव्हतं. हां हां, म्हणजे आता कसं, किंवा हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला देवता मानणं, श्रेष्ठ मानणं, सन्मान करणं हे तत्वतच आहे ना. पण प्रत्यक्षामध्ये उलटं आहे. हां, तसं आर्य समाजमध्ये सुद्धा स्त्री पुरुष समानता तत्वता मान्य, पण प्रत्यक्षामध्ये ते काही नव्हतं, नाही का. तसं काही दिसत. पण तिथं ते लक्षात आलं की तिथं तत्वताही आहे आणि कृतीमध्ये पण आहे. म्हणून तो एक भाग होता. दुसरं असं की ज्या रूढी परंपरा आहेत किंवा जे श्रेष्ठत्वाची लक्षणं आहेत, म्हणजे जात असेल किंवा तशी काही चिन्ह आपल्या अंगावर असतील श्रेष्ठत्वाचे जातीच्या दृष्टीनं, ते चिन्ह वापरायचे नाहीत. मग हे जन्व किंवा जाणवं किंवा इज्जोपैत हे श्रेष्ठत्वाचं प्रतीक होतं ना. बरोबर. म्हणजे हे पण काढून टाकायचं. मग मी ते काढून टाकलं. आणि काढून टाकलं म्हणजे काय झालं, एक घटना अशी घडली की मनात आलं ते काढून टाकायचं. बघा, विचारायला मला ते पटलं. म्हणजे काय होतं असतं की चेंज होत असताना, म्हणजे एखादी गोष्ट माणसाला विचारानं पटली, पण भावनात्मकदृष्ट्या माणूस कसा अडकतो, हो का, हे लोक कबूल करत नाहीत फारसे, पण मी सांगतो तुम्हाला. तर मला हे लक्षात आलं की आपल्याला जाणवं काढून टाकायला पाहिजे. आणि एक दिवस काय झालं की विहिरीतला गाळ काढायचा होता, का काहीतरी काम चालू होतं. ते खालच्या बाजूला ते पिताजी कोणते थांबलेलं होतं. त्यांनी गाळाचं टोपलं वर फेकलं. ते शिफ्टर असते, तर ते काड्या असतात बाजूला,
आणि मग ते शिप्तर असं हातात घेऊन टोपलं मी वर फेकत होतो. तर ते जाणवत त्याच्यात अडकलं आणि ते वर शिप्तर गेलं वर. त्याच्यासोबत ते पण त्या झटक्यानं माझा तोल गेला आणि वर दादा थांबले होते. त्याने ते शिप्तर घ्यायच्या ऐवजी टोपलं झेलायच्या ऐवजी ते सोडून दिलं आणि परदेशामध्ये हाताला धरला. आणि माझा जे बॅलन्स झाला होता ते थांबवलं. हा का मी मदतीला धावून आले. नाही तसं ते अडकलं म्हणून गोळ झाला ना. मग मी असं म्हटलं जे यज्ञोपवीत उत्थानाचं प्रतीक म्हणून सांगितलं होतं ते तर अध्यापनाचं प्रतीक आहे म्हटलं. मला त्या अध्यापना घातलं होतं की काढून टाकलं. आणि मग नंतर आईनं विचारलं की माय ते तुझ्या गळ्यात जाणवत दिसतं ते काय झालं. माय तुटलं म्हणलं. मग ठीक आहे माय ते गळ्यात नसताना जेवण करू नये काय हरकत नाही माय चालते म्हणलं पुन्हा बघूत म्हणलं. पण मग आता लातूरला गेल्यास घेऊन येतो म्हटलं. लातूरला जाऊन आलो परत माय जाणं मानलं माय विसरलो म्हणून. दोनदा घडलं नाही तुझा विचार बदलला म्हणे. तू तुझा विचार बदलला म्हणे बदललो म्हणलं. तर त्याच काळातली कर्मकांडातली एक दुसरी बाब अशी आहे की इयत्ता 4थी पासून मी शनिवार करायचे शनिवारचा उपवास करायचा. हा शनिवारचा उपवास कंटिन्यू 9वीपर्यंत चालू होता. म्हणजे आर्य समाजच्या संपर्कात येईपर्यंत चालू होता. आणि आर्य समाजच्या संपर्कात आल्यानंतर लक्षात आलं की हे चुकीचं आहे. हा उपवास इतका कडक होता की सकाळी घरून फक्त चहा घ्यायचा नाही चहा घेतो तर माहीत नाही पण बहुतेक चहा घ्यायचा घरून निघायचा. निघत असताना आंघोळ करायची नाही. का करायचं नाही तर शाळेमध्ये गेल्यानंतर मुलाशी शिवाशिव होते दलित मुलाशी शिवाशिव होते आणि मग परत येऊन आंघोळ करावं होते म्हणून आंघोळच करायची नाही. आणि परत येऊन म्हणजे शनिवारची शाळा संपायची साधारणतः 12-1 वाजता घरी 2 वाजता 3 वाजता आणि आंघोळ करून 288 वयाची पोथी वाचायची. गावातले सगळे जे देव आहेत त्यांना पूजा करायची आणि पुन्हा जेवण करायचं. 6 वाजायचे. पण ते जे माइंडमध्ये बसलेलं जे स्पिरिट असतं ना त्याच्यामध्ये काही वाटायचं नाही आणि ते चालू राहिलं. पुन्हा हा सगळा वेडेपणा येऊन लक्षात आलं सोडून दिलं. पण सोडून देत असताना सुद्धा जेव्हा शनिवार सोडला तेव्हासुद्धा माझा एक मित्र होता माने म्हणून सुभाष माने दुर्दैवान तो पण आत्ता नाही वारला तो तर कारेपूरचा. आम्ही दोघांनी म्हणून एकदाच तो शनिवार सोडला. शनिवार दुपारचं जेवण केलं आणि संध्याकाळी ठरलं की आपण सोडायचं म्हणजे काय केलं ते बिस्किट खाल्लं दोघांनी आणि सोडून दिलं. म्हणजे हे असं आपण एखाद्या चुकीच्या पायंड्यातून बाहेर पडत असताना भावनात्मकरित्या जी गुंतलेला असतो विचाराला पटतं पण तो भावनेला पटत नाही म्हणून लवकर आपली सुटका होत नाही. तर जे निर्धारानं बाहेर पडतात ते पडू शकतात. जे निर्धार करू शकत नाही धाडस करू शकत नाही तिथंच अडकून पडतं. हां हे त्याचं खरं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं मी कुठलेही ज्या अंधश्रद्धेच्या बाबी आहेत तर त्याच्यामध्ये मी अडकून पडत नाही. म्हणजे मी इतका मुक्त आहे आता की कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नाही कुठली पूजा नाही है का कुठला उपवास नाही कुठलं देवदत्त नाही तीर्थाचं नाही काहीही करायचं नाही है का मुक्त आहे सगळ्यापासून मुक्त आहे. म्हणून ते काही लोक कसं असं पुढं मला एक तो किस्सा जाणून घ्यायचा होता म्हणजे वाचनात आला माझ्या तुमच्या ब्लॉगमध्ये की ते D.Ed कॉलेजला असताना त्यांच्या त्या मुलांवरती काही अन्याय झाला होता सरकारच्या एखाद्या कृतीमुळे. तर तिथं न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही 72 तासाचं आंदोलन उपोषण केलं. उपोषण आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं सुचलं काय का गांधीजींचं उपोषण हे सगळं तुम्हाला म्हणजे त्याच्यातून आलं की उपोषणामुळं नाही एक तर ते गांधीचा प्रभाव तो जेव्हा मी गांधी वाचला तेव्हा तो प्रभाव पडलेलाच होता. आणि गांधी वाचल्याच्या नंतरची ती घटना आहे म्हणजे मला गांधी भेटल्याच्या नंतर ते जसं हायस्कूलला मला काय झालं की तो नथुराम गोडसे वाचायला मिळाला त्याचं पुस्तक वाचायला मिळालं तसं सावरकर भेटले होते. त्यांचं 1857चं स्वातंत्र्य समर्पण वाचलं होतं. 6 सोनेरी पानं पण वाचलं होतं. तर त्यांचा पण माझ्या खूप प्रभाव होता. पण तो कन्फ्लिक्ट होतं मनामध्ये की गांधी आंबेडकर पण जरा उशिरा मिळाले आणि हे सावरकर. तर सुरुवातीला ते मला जे आधी माणसाला जे ऐकायला वाचायला मिळतं प्रभाव पडतो. मला हेच विचारायचं होतं सब क्वेश्चन की आपण पुस्तकं वाचतो नाही का म्हणजे आणि गांधीजी माझ्या ठिकाणी म्हटलं की जर मी एखादा विचार का आज मांडला असेल बोलला असेल आणि तो त्याच विषयावरती मी 4 वर्षानंतर परत एक विचार मांडला तर माझा तर नंतरचा विचार तुम्ही
ग्रंथ राहावा म्हणजे विचारात घ्यावा बरं, ठीक आहे. बरोबर. पण मधल्या काळात तुम्ही पुस्तकं वाचता, लोकांशी मिळता नाही का, वेगवेगळं वाचन येतं तर फरक पडतो नाही का. तर पुस्तकांचं तसं म्हणजे तुमच्यावरती तो परिणाम. नाही बरोबर आहे, पण ह्या दोन त्याच्यातही दोन गोष्टी येतात. नंबर एक की आपल्याला आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट पहिल्यांदा आपण ऐकतो किंवा वाचतो त्याचा जास्त आपल्या मनावर इम्पॅक्ट असतो. त्याच्यानंतर येणारी जी बाब असते त्याच बाबतीतली त्याच्या जर त्याच्यापेक्षा वेगळी असेल तर आपला त्याच्यावर लवकर विश्वास बसत नाही. म्हणजे उदाहरण मग तुम्हाला सांगतो की समजा आता मला लहानपणी मी 5-7 वर्षाचा असेल किंवा 5 वर्षाचा असेल 4 वर्षाचा असेल माहीत नाही, तर माताजीनं मला म्हणजे माईनं मला हाताला धरून हनुमान मंदिरामध्ये घेऊन गेल्या नांदगावच्या. आणि मग तिथं मी पाहिलं की ते असं लाल सिंदूर लाल म्हणजे सिंदूरचं नाव नंतर माहीत झालं की लाल आकाराचं काहीतरी अशी मूर्ती म्हणजे काहीतरी दिसते बाबा. मग तिथं मला असं डोकं खाली वाकवलं आणि माय जिजी बापाच्या पाया पड नाही का, जिजी बापा हे असं काय जे असतं ते जिजी बापा. हां हां जिजी बापा. मग जिथं कोणी कुठं ते दसल त्या आकाराचं दिसेल सिंधूला जिजी बापा बरोबर असं ते माइंडमध्ये बसत गेलं नाही का. आजही जेव्हा मी हनुमान मंदिर म्हणतो किंवा हनुमानचं नाव घेतो तेव्हा मला ते जिजी बापा हेच नाव समोर लक्षात येतं. अच्छा म्हणजे सुरुवातीला जो झालेला इफेक्ट होता परिणाम तुमच्या. हां हां तर ते जिजी बापाचं नाव लक्षात येतं. हां म्हणजे मी लहानपणी कर्मठ होतो म्हणून याचा अर्थ मी पुढे कर्मठ आहे असं नाही. बरोबर. आणि हे अनेक लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला चरित्र वाचताना लक्षात येतं. बरोबर. पण ह्याचा गैरफायदा घेतला जातो मध्ये कन्फ्यूज करण्यासाठी लोकांना. विशेषतः तुम्हाला सांगतो की आपल्याकडं विवेकानंद सरस्वती यांचं जर 8-10 ग्रंथ आहेत म्हणजे त्यांची समग्र ग्रंथावली, तर त्या ग्रंथामध्ये समग्र वाङ्मयामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ग्रंथामध्ये त्यांनी जे सांगितले वाङ्मयामध्ये भागामध्ये ते शेवटच्या भागामध्ये नाही आहे किंवा शेवटून जर दुसऱ्या भागामध्ये नाही आहे. तिथे विचार बदललेत. मला तर आश्चर्य वाटत गेलं, अरे स्वामीजी इथं असं म्हणायचे पुढे असं म्हणतात पुढे असं म्हणतात, असं कसं चेंजेस व्हायला लागले असं मला वाटलं. हां आणि मी कसं वाचनाच्या बाबतीमध्ये खूप खंबीर भूमिका वाचायचो. म्हणजे अनेक भाग वाचणं काही सोपं काम नव्हतं. एक भाग 2 भाग मोठमोठे हां तर ते सगळे भाग वाचून मी काढले हॉगी स्वामीला असताना. आणि त्या काळामध्ये ते सगळं वाचलं कसं ते माहीत आहे. एकीकडे विवेकानंद वाचला, दुसरीकडं अरविंद वाचला योगी अरविंद अरविंद, आणि तिसरं आणखीन कोणतरी राधाकृष्ण सर्वपल्ली राधाकृष्ण. म्हणजे याने अध्यात्माच्या बाबतीत जे लिहिलेलं होतं ते वाचलं कसं ते की गीतेवरचं कर्मयोग काय ज्ञानेश्वरीतील गीतेतील कर्मयोग किंवा ज्ञानेश्वरीतील कर्मयोग हा आजच्या परिस्थितीमध्ये साक्षेप आहे काय म्हणजे लागू पडतो असा एक निबंध होता लिहायचा होता. तर तो लिहिण्यासाठी मी दुसरं वाचन केलं आणि जे काही मला लक्षात आलं त्याच्यावरून मग एक निबंध लिहिला. जवळपास 3 भागामध्ये 3000 शब्दाचा तो निबंध होता. अच्छा. गावकरीने बहुतेक तो प्रकाशित केला, परंतु त्याला पारितोषिक वगैरे मिळालं नाही कारण वेगळी पद्धत होती मांडायची माझी आणि मॉडर्न पद्धत होती. त्याच्यामध्ये अध्यात्म असा काही प्रकार नव्हता, ते काही मिळालं नाही. तर म्हणजे कर्मकांडाच्या बाबतीमध्ये हे बऱ्याच लोकांचं असं होतं बरं की आधी जे लक्षात आलं ते पुढे तसंच मान्य करतील असं नाही. जसं ते म्हणलं की गांधीच्या बाबतीत घडलेलं आहे. गांधी सुरुवातीला कर्मठ होते, ते वर्णव्यवस्थेचं त्यांनी समर्थन केलं, परंतु शेवटच्या काळामध्ये त्यांनी असं म्हटलं की इथून पुढे जे लग्न आंतरजातीय असतील आणि त्या आंतरजातीपैकी जे एक जण यशी असेल जोडप्यापैकी तरच मी लग्नाला येणार, जसं मी लग्नालाच येणार नाही, म्हणजे कुठल्याच लग्नाला जाणार नाही. एकदम तर एकदम बदलतो तर मग तिथून नाही का की मानणारे आणि अजिबात न मानणारे जाणारच नाही का तसं. हा शेवटचा विचार आहे त्यांचा, असं घडलेलं आहे. ते 72 तासाचं जे उपोषण केलं ते छात्रसेवा संघर्षवाणीमध्ये मी गेल्याच्या नंतर मी त्या काळामध्ये उस्मानाबाद जिल्हा छात्रसेवा संघर्षवाणीचा मी प्रमुख होतो, म्हणजे संघटक होतो. म्हणजे त्यावेळेस लातूर जिल्हा नव्हता. बरोबर. आणि माझ्या गावचा एक मुलगा तो माझ्याकडे आला आणि तो DAला शिकत होता, विलास सोळंके. गुरुजी. हां तो आला आणि तो म्हटलं मला की
गोजमे असं घडलेलं आहे की मागच्या वर्षी जो संप होता कर्मचाऱ्याचा संप, त्याच्यानंतर प्राध्यापकाचा संप, विद्यार्थ्याचा संप, ह्या 3 संपामध्ये आमची हजेरी कमी पडलेली आहे आणि ते हजेरी कमी पडल्यामुळं आमचा निकाल राखून ठेवलेला आहे. अच्छा 42 विद्यार्थ्याचा. तर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पार्टच्या. तर हे कधी ह्यांना सांगितलं 2-3 महिने पुढे गेल्याच्या नंतर. दुसरं वर्ष कॉलेज सुरू होऊन 2-3 महिने म्हणजे सत्र सुरू होऊन पुढे 2-3 महिने किंवा 4 महिने गेले असतील तेव्हा सांगितलं. म्हणजे तुम्ही तिथून परतही जाऊ शकत नाही. म्हणजे परत तुम्ही कॉलेज अटेंड करायचं म्हणता आणखी तुमचं 1 वर्ष वाया गेलेला म्हणजे खऱ्या अर्थानं 2 वर्ष वाया जाणं असं होतं ते. तर आणि बाकीच्या ठिकाणी काय झालं होतं कसं ती कशामुळं हजेरी ॲडजस्ट करून घेतली असेल बाकीच्या कॉलेजला, पण इथं होत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी पेंडशेबाई मुरुडला. अच्छा मुरुडच्या DED कॉलेजमध्ये ते प्रकार घडला होता. आचार्य वगैरे हां, प्राचार्य पेंडशेबाई होत्या. मग आम्ही काय केलं की ठीक आहे म्हटलं, माहिती सगळी घेतली आणि त्या मुलांच्या वतीनं मी एक निवेदन तयार केलं आणि ते नोटीस दिली प्रिन्सिपल टू प्राईम मिनिस्टर. 5-6 लोकांना नोटीस दिली की म्हणजे अमुक तारखेपर्यंत तुम्ही यांचा जर निकाल जाहीर केला नाही तर आम्ही उपोषणाला बसू. डेप्युटी कलेक्टरच्या समोर लातूरला डेप्युटी कलेक्टरचं ऑफिस होतं आणि ते जाहीर केलं. कोणी ऐकलं नाही, मान्य केलं नाही, काही झालं नाही. आम्ही नियमाप्रमाणे जाऊन बसलो. किती जण होतात 30-35 मुलं असतील बाकीचे, ते DEDचे मुलं होते ना आणि मी होतो उपोषणावर. हे झालं काय, हे करत असताना मी माझ्या सहकार्यांना खरं म्हणजे विश्वासात घेतलं नव्हतं. अच्छा माझ्या संघटनेचे जे लोक होते 1-2-3 लोकांना सांगितलं, पण सर्वांना सांगितलं नव्हतं. आणि मी उपोषणाला जाऊन बसलो आणि उपोषणाला बसल्याच्या नंतर मग लोकांच्या लक्षात आलं, आमच्या काही जे उदगीला असणारे कार्यकर्ते किंवा बाहेर असलेले कार्यकर्ते लक्षात आलं. उस्मानाबाद जिल्हा एवढ्या जिल्ह्यामध्ये तर कुठं कार्यकर्ते बघा, या सर्वांची काही तातडीने बैठक घेणं शक्य नव्हतं. काय झालं माहीत नाही, पण ते राहिलं होतं. मग ते दुसऱ्या दिवशी आले, ते माझे आमदार शिवराज तोंडशिरकर ते आमच्या संघटनेत होते, ते आले. सुभाष निंबाळकर आले, ओमप्रकाश आले. ते म्हणले काय गोजमे तुम्ही सांगावं का नाही, म्हणले हे काय म्हणले वेड्यासारखं प्रकार आणि उपोषणाला बसलात. तर ते पहिला दिवस गेला निघून. मग ते कोणतरी म्हटलं आता काहीतरी खावं संध्याकाळी, हो का, काय वेळेस सगळं बोलता म्हटलं मी, हो का. मग ते सुभाष निंबाळकर म्हटला हे बुजुर्ग माणूस आहे, हो का, हे कोणाचंच ऐकत नाही असंच राहील म्हणले. ठीक आहे म्हटलं. मग ते दुसऱ्या दिवशी बेमळकर सर म्हणून होते लातूरला शिक्षक. तर त्याने ती जाताना पाठी पाहिली उपोषणाची आणि ती जवळ अरे गोजमे म्हणले तिकडं शरद पवारचं सरकार धोक्यामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे आणि तुमचं कोण घराणं ऐकून घेईल. तर काय करावं लागेल बुवा, तुम्ही चुकीच्या वेळेस बसले म्हणले परभणी. ठीक आहे म्हणले. म्हणजे सर आता आहे ते आहे म्हटलं. मग ठीक आहे बघूत म्हणजे. मग त्यांनी त्यावेळेस शिक्षण मंत्री होते सदानंद वर्दे महाराष्ट्राचे. मग सदानंद वर्देने ते लाईटिंग कॉल लावला. त्यावेळेस मोबाईल कुठे पद्धत होती ती लाईटिंग, म्हणजे साध्या फोनला सुद्धा लवकर कॉल मिळायचा नाही ना. हां, मग ते लाईटिंग कॉल लाईनचा. आणि मग ते लाईटिंग कॉल लावून त्याला बोलले, त्याला सांगितलं. मग ते म्हणजे मुलांना उपोषण सोडायला सांगा आणि आम्ही त्याचं नुकसान होऊ देणार नाही. परत येऊन सरांनी सांगितले. सरांमध्ये असं सांगितलं तर मला लेखी मिळाले मी सोडणार नाही. एक महत्वाचं आहे, कारण आश्वासन तर अशा राजकारणी भरपूर देतात. लेखी मिळणं का अहो तुम्ही माझ्या विश्वास लेखी कसं लेखी म्हणून गव्हर्नमेंट मला लेखी यावं लागेल. काय काय झालं माहीत नाही. पुन्हा लाईटिंग कॉल केला. दुसऱ्या दिवशी मग ते डेप्युटी कलेक्टरकडे फॅक्स आला. फॅक्स किंवा तार आली आहे का, की मुलांना सांगा की कुठल्या परिस्थितीत मुलांचं नुकसान होऊ देणार नाही आणि त्यांना उपोषण वापस घ्यायला सांगा. डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन म्हणून ती तार आली. लेखी मग तार आली म्हणजे कलेक्टरकडे हे डेप्युटी कलेक्टर तार आली. त्याच्यामुळे ते उपोषण सोडलं आणि वाचलं नुकसान, मुलांचं नुकसान वाचलं. 43 मुलांचं जवळजवळ 42 मुलांचं नुकसान वाचलं. म्हणजे हा एक चांगला विजय होता. देखील हाडाचा कार्यकर्ता असणं नाही का, की त्याच्यामुळे ह्या गोष्टी एवढ्या नाही का, की एवढ्या सोप्या नाहीत. कारण
आमदार आहेत, सगळ्या गोष्टी येतात, उपोषणाला बसणं वगैरे. खरंच म्हणजे ही गोष्ट तेव्हापासून असल्यामुळं पुढे भरपूर काम नाही का की झालं. कारण एखादी गोष्ट पटली नाही, चुकीचं आहे, तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं नाही का, तर त्यावेळेस आता आणि व्हॅल्यू राहिला ते म्हणतात ना, उपोषणाचं एक अस्त्र आहे, वापरून 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 एवढं जुनं झालंय, तर त्याला तेवढी दार राहिली नाही आता. बरोबर आहे. तर ती 72 तासात निर्णय घेणं म्हणजे हे खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे त्या काळामध्ये आदिवासींचे वकील म्हणून म्हणजे तुमचा गौरव झाला होता. आणि आदिवासीसाठी काम करण्याची जी प्रेरणा होती, तर कारण आपला भाग तर अजिबात म्हणजे आदिवासी वगैरे नाहीतच सहसा, म्हणजे आपल्याकडे बघायला भेटत नाही किंवा माहिती नाही जास्त त्याच्याबद्दल. तर कसं सुरू झालं ते? ते काय झालं, माझं ग्रॅज्युएशन संपल्याच्या नंतर मी लातूरला लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आणि लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतल्याच्या नंतर काही दिवस 3-4 महिने काहीतरी गेले असतील. पण माझं त्या लॉमध्ये काही मला इंटरेस्ट वाटत नव्हता. 2 कारणं असावीत. एक महिना की लॉचा विषय तेवढा काही मला इंटरेस्टिंग, म्हणजे थोडंसं मी वाङ्मयाचा किंवा सामाजिक असे बाकीच्या विषयाचा मला इंटरेस्ट यायचा. पण हां, ते एक असावं. आणि दुसरी गोष्ट की आपली इंग्लिश जमते. तर कसं मॅट्रिक क्लास त्याचा बरोबर पाया नव्हता, त्यामुळे ते फारसं लक्षात यायचं नाही. आणि मग ते आवडलं नाही मला. त्याच काळामध्ये रिसर्च फेलोशिप म्हणून फेलोची एक जाहिरात आली, अकॅडमी डेव्हलपमेंट सायन्स मुंबईची. मुंबई हां, तर ती वाचली. ठीक आहे म्हटलं, आपण अप्लाय करून बघूया. केलं अप्लाय. त्यांनी इंटरव्ह्यूला बोलावलं मला पुण्याला. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्ट झालो. मग त्याच्यात असं ठरलं होतं की रायगडच्या म्हणजे रायगड जिल्ह्याच्या आदिवासी भागामध्ये कर्जतमधील उपविभाग, आदिवासी उपविभाग इथं जाऊन थांबायचे आपल्याला. आणि तिथं आदिवासीसोबत राहून अभ्यास करायचे 1 वर्ष. मग ते जरा बरं वाटलं. ठीक आहे, जाऊया. आणि मग मी गेलो तिकडं. सिलेक्शन झाल्यानंतर जाऊन तिथं पोहोचलो. एक 8-15 दिवस काहीतरी आमचे त्या तिथं पोहोचले ते गेले असतील. म्हणजे दररोज आमचे काय होतं, त्या आमचे जे फेलो होते हे सगळे फेलो राष्ट्रीय स्तरावरचे होते. म्हणजे काही केरळचे, काही बंगालचे, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र असे वेगळ्या राज्यातून आले होते. मग आमची कॉमन लँग्वेज होती हिंदी. तर मग ते संध्याकाळी जरूर असं ते बसायचं गप्पा मारत थंडीच्या दिवसामध्ये आग लावून. तिथे जंगल होतं, तिथे काही लाकडाला कमी नव्हतं. ते असंच एक दिवस बसलो होतो. रात्री दुरून 2 बत्त्या अंधारामध्ये चमकल्या, आम्हाला दिसल्या. म्हटलं कोण येते, ते काय म्हटलं मी. मग तिथल्या एका जाणकार माणसानं सांगितलं आमच्याजवळ असलेल्या की म्हटले ते कोणतरी माणसं येऊन बत्ती घेऊन आणि काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे येऊ लागले. एवढ्यावरती कोणी येत नाही अंधारामध्ये जंगलातून. बरोबर. ते जवळ आले. कोण आहे मग ते वेठबिगारीचा मुद्दा होता. म्हणजे वेठबिगारीच्या सिस्टमविषयी मी त्याच्यापूर्वी फार काही वाचलं होतं असं नाही आहे, पण थोडं बहुत माहिती होते. पण प्रत्यक्ष तो वेठबिगारीचा मुद्दा समोर आला. आणि ते आदिवासी, तिथली सिस्टीम, त्यांची भाषा, तिथलं कल्चर, त्याच्यामुळे मला ते जवळपास 1 ते 1.5 तास लागला ते समजून घ्यायला. नाही, नक्की काय प्रकार, ह्यांचं काय वाद झाला, मालकासोबत काय वाद झाला, आणि हे कशामुळे झाला हे समजून घ्यायला बराच वेळ लागला. आणि लक्षात आलं की एक माणूस ज्यानं लग्नामध्ये 1,000 कर्ज घेतलं होतं स्वतःच्या लग्नामध्ये, लग्नाच्या खर्चासाठी, नाही का. तर त्या 1,000मध्ये तो 10 वर्ष काम करतोय. अरे बापरे म्हटलं. आणि दुसरा नुकतंच 1 वर्षापूर्वी झालेला होता लग्न. त्याचं व्याज आणि त्याच्यामध्ये त्याचं 10 वर्ष काम करतात. 10 वर्ष. मग ते म्हटलं हे भयानक आहे म्हटलं, म्हणजे चुकीचं आहे म्हटलं. मग ते समजून घेतलं. आणि मग मी लगेच म्हटलं की नाही म्हणजे तुमची याच्यातून सुटका करतो म्हटलं. सुटका करतो म्हटलं की ते बाकीचे सहकारी म्हणजे अहो मी असं करू नका, ऐसा मत करो. कि हाँ कि व्यवस्था है क्या पता नहीं, हमें क्या कैसा करेंगे, हम तो यहाँ कुछ लोग रहते हैं. म्हणजे ते बिहायला लागले. आणि म्हणलं काही हरकत नाही, म्हणलं मला हे काही मान्य नाही, मला हे
सावकारच्या विरोधामध्ये गेलंच पाहिजे म्हटलं. आणि म्हटलं पोलीस स्टेशनला गेलं तरी पोलीस स्टेशन काय आपलं नाही म्हणणार नाही, न्यायालयात गेलं तर न्याय मिळेल, नाही का प्रश्नच नाही म्हटलं. मग त्यांना सांगितलं तोंडाला की तुम्ही उद्यापासून नोकरी सोडून द्या म्हटलं, नाही का. मग त्यांचा हिंमत होईना गेली, म्हणजे गावात येऊन सांगतो म्हटलं. मग गावात गेलो, त्यांच्या गावात जाऊन त्या लोकांची मिटिंग घेतली, त्यांना थोडं समजावून सांगितलं. त्यांच्या लक्षात येणं गेले माणसं कोण नवीन गेलेले आहे ना, कोण आहेत की काय नाही की ते गप्प बसले, काही उत्तर दिले नाहीत. यांच्या अवस्थेमध्ये जाऊन तिथं बैठक घेतली, ते ठाकूर होते आदिवासी, बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं तुम्ही आजपासून नोकरी सुटली तुमची, मी सांगतो सुटली म्हणलं, नाही का. आणि पुढे काय झालं आपण जाऊच म्हणलं पोलीस स्टेशनला, न्यायालयामध्ये. बरं. आता त्याने कोणी पोलीस स्टेशन न्यायालयामध्ये गेले नाहीत आणि यांनाही तिथं डायरेक्ट असा काही प्रतिरोध केला नाही. परंतु त्या 2 व्यक्तीला त्या परिसरातल्या जवळपास 40-50 गावामध्ये कुठंच काम मिळवू दिलं नाही त्याने. त्या काम कुठंच काम मिळवू दिलं नाही. एवढा प्रभाव सावकारांचं जे जाळं होतं नेटवर्क, तर त्यांनी कुठंच त्याला काम मिळवलं नाही त्याजवळ. शेवटी त्यांना त्या एरियाच्या बाहेर जावं लागलं काम करायचं. मध्ये एक प्रकारचं काय माहिती त्याला मक्तेदारी हुकुमशाहीसारखं, आम्ही सांगत तसं किंवा त्या जी तयार केलेलं त्यांनी मान्यता आहेत त्याच्यात व्हायचं तसं ते बाहेर पडले. त्याच्यानंतर मग पुन्हा लोकांच्या लक्षात आलं की हळूहळू की बरं त्या एरियामध्ये आम्ही लोकांमध्ये मिसळणारे 2 माणसं होतो, बाकीचे होते ते फार बाहेर पडायचे नाहीत. मी आणि श्रीराम शंकर आयुराव नावाचा धुळ्याचा एक होता सहकारी माझा. तर आम्ही दोघं बरेचसे दूर गावामध्ये वेळ्या गावामध्ये जायचं, लोकांशी बोलायचं, चर्चा करायचो. आम्हाला चालणं काही वाटायचं नाही. 230 किलोमीटर आम्ही 40-40 किलोमीटर चालायचो, कधी कधी 60 किलोमीटर पण व्हायचं. आणि जंगलातून जायचं आणि सवय पडली होती आम्हाला. लोकांच्या ओळखी झालेल्या, मग ते काय तिथं गाव लोकांशी जाऊन तिथं पण ते तुमच्या काय अडचण आम्हाला सांगायला म्हणायचं. आणि मग ते काही लोकांना अडचण आली की ते तिथे यायचे आणि तिथे येऊन काम यायचे. ते आता समजा कॅम्प म्हणजे 10-12 झोपड्यांचं वस्ती होती, त्या वस्तीच्या पलीकडच्या टोकाला यायचे आणि तिथून म्हणायचे, कोणाला विचारायचे ते आदिवासीचे वकील कुठं राहतात ते सांगा. हे नाव पडलं. मग ते आदिवासी वकील तिकडे थांबले ते माझ्याकडे यायचे. पण तो आमचा जो कोऑर्डिनेटर होता त्या प्रोग्रामचा, तो रागावला माझ्यावर. तो म्हणला कि में तूने अच्छा नहीं किया, क्योंकि ये सब यहाँ का जो नेटवर्क है इसके कारण उन मजदूरों को भी प्रॉब्लम हुआ और हो सकता है हमें भी प्रॉब्लम हो सकता है, हमारा काम भी डिस्टर्ब हो सकता है, ऐसा नहीं करना है. जो मुझे अच्छा लगा मैंने किया, बाकी मुझे कुछ मालूम नहीं था. तुम तो जिद्दी हो, कुछ भी करते हो. ठीक आहे म्हणजे. मग पुढे आणखी मला वाटते 4 लोक सोडवले. हां, तसं एकूण 6 लोक सोडवले. 12-13 वर्षाचा मुलगा होता आणि तो एका शेतामध्ये वेडबगार होता. त्याचे वडील माझ्याकडे आले आणि ज्या आई आली ती का म्हटले त्याचं लग्न झालेलं आहे, लग्नासाठी कर्ज घेतलं. म्हणजे लग्नासाठी कर्ज घेत असताना वडील वेडबिगार राहणार होते मुलाच्या, पण तू ह्याला होईना गेलं वडिलाला म्हणून मुलाला पाठवलं. मुलाचं वय किती 12-13 वर्ष. हां, आणि त्या मुलाचंच लग्न झालेलं. हां, मग ह्यांची तक्रार काय होती, मूळ तक्रारसाठी तो सावकार मुलाला घरी येऊ देत नाही. 8 दिवसाला 15 दिवसाला यायला पाहिजे, त्यानं घरी येऊ देत नाही. त्याची बायको इथं आहे बघा, तो त्याला घरी येऊ देत नाही. बघा, म्हणजे ह्यांची ही मिनिमम समस्या होती किंवा अपेक्षा होती एवढीच की त्यांना घरी येऊ द्यावं. म्हणजे बेडबेगाच्या मध्ये त्यांचं काही म्हणणं नव्हतं. आहे का. तर मला शॉक बसला. पहिली गोष्ट म्हणजे ह्याने ते त्या 12-13 वर्षाचं पोरं लग्न केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते त्याला घरीच येऊ देत नाही तिथून. बघा, मग कुठे आहे मग ते विचारलं, अमुक ठिकाणी. मग तिथे गेलो, त्या माणसाला सोबत घेऊन त्या गावात गेलो. तर गावात पत्ता लागला की ते घरी नाही आहे. मग शेतात गेलो. तर शेतामध्ये गेल्यानंतर मी असं विचार केला, थोडंसं आपण भीतीदायक पद्धतीनं त्यांच्यासमोर जायला पाहिजे, ध्वंस दाखवायला पाहिजे.
कारण की 5-7 10 लोक 8-10 लोक तिथं बसलेले होते. आम्ही दोन हां तर त्यावेळेस माझा ड्रेस पण विचित्र होता. हा इथपर्यंत बूट होता. तो जंगलात वापरायची गरज होती. आणि आपलं ह्याची पॅन्ट होती जीनची आणि तो तसा जाडा भरडा शर्ट होता. मग पूर्वीच्याकडे होते असं वापरत नाही तसे फारसे. आणि डोक्याला हॅट, हातात काठी. बघा किती विचित्र अवतार. ते गेलो. मग तो काय की मालक त्या साळीचं खळ पडलेलं होतं, ते भाताचं खळ. मालक त्या बाजूला बसलाय, मी या बाजूला. तर असं बघलोय माझ्याकडं. आणि या म्हणणं बसा म्हणणं काहीच म्हणणं. मग ह्यानं सांगितलं तो मालक बसला तिथं म्हणून. मी काय केलो, मनातल्या मनात म्हणलं माफ कर म्हणलं त्या साडीला, भाताला. आणि त्या खड्यातून बोटाचा पावलं टाकत पलीकडे गेलो. खाड 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 पलीकडे गेलो. म्हणजे या माणसाला परवा नाही आहे का. हां असं त्याला लक्षात यायला पाहिजे म्हणून. तो बघा मी गेलो कुठं उभा राहायला. बसा साहेब बसा बसली. आणि मग तू असं या पद्धतीनं बेडबेकार त्याला बांधून ठेवणं चुकीचं आहे. त्यानं म्हणलं माझं कर्ज घेतल्यावरती काही असं म्हणलं हे बेकायदेशीर आहे म्हणलं. आणि तू ह्यानं आता मी याला घेऊन जाणार म्हटलं. असं कसं करतं बघ, तू जा म्हणलं न्यायालयामध्ये जा म्हटलं. माझ्या विरोधामध्ये केस दाखल कर, ह्याच्या विरोधात केस दाखल कर, तू न्यायालयात जा म्हटलं, पोलीस स्टेशनला जा म्हटलं. आहे का. तर मी ह्याला तुझ्याकडे सोडणार नाही म्हटलं. मला एवढीच खाते होते की कायद्यानं त्याचं चुकीचं होतं. म्हणजे आपला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम होता फक्त गुंडगिरीचा. तर ते त्या मुलाला म्हटलं बा चल बेटा म्हटलं. तो हतबल होता आणि द्विधा परिस्थितीमध्ये होता. म्हणजे त्या मालकाच्या तावडीतून बाहेर पडावं की पडू नये. मध्ये म्हणजे पडलो हा पडू देईल का नाही. अच्छा हां. आणि दहशत. आणि न पडावं तर ह्याच्या दहशतीखाली दररोज 13-14 वर्षाचं पोरगा 1 किलोमीटरचं पोते घेऊन चालायचं माल टाकायला. त्याच्या पाठीचे सालपडे निघाले होते. मग मी ते बघितलं मला छान झालं. म्हणलं चल बेटा बागवायचं जो प्रकार आहे ते खूप दूरवरची गोष्ट आहे. चल बेटा बाहेर म्हटलं. मग तो बाहेर पडला. आता त्याचं धोतर घेतलं बाहेर पडला. आणि तो बघा जवळपास 2-3 किलोमीटर जाय पण मागं बघत होता मुलगा. सावकार येईल का मग भीती गावात नेऊन सोडून मग परत येतो. मग तिथं त्या काळामध्ये मग त्यांनी सांगितलं होतं आमच्या संस्थेनं अकॅडमिक डेव्हलपमेंट सायन्सनं की तुम्हाला जो इंटरेस्ट आहे त्याच विषयावर अभ्यास करा आणि त्याचा प्रबंध लिहा. मग मी तो अभ्यासाचा विषय घेतला. हां म्हणजे आदिवासी ठाकर आणि संबंधित समस्या. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्याचा प्रश्न होता. तर ते लिहिलं. तो प्रबंध तेव्हा लिहिला आणि त्या संस्थेला दाखल केला. 1 वर्ष कालावधी संपला परत आलो. त्या काळामध्ये माझे गुरु होते, गाईड होते पुण्याचे SD कुलकर्णी, जे आदिवासी विषयातले तज्ज्ञ होते. आता सध्या नाही ते वारले, पण त्यांनी मला गाईड केलं होतं. चांगला अनुभव होता तो पण. आणि ते परत आल्याच्या नंतर मग पुन्हा बाकीच्या पुढच्या ॲक्टिव्हिटीज सुधारण्यामध्ये छात्रवाद संघर्ष वाहिनी, छात्रवाद संघर्षाचं काम संपलं. चालूच होतं की मध्येच 1 वर्ष लातूरच्या गोदावरी समाचारमध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम केलं. पत्रकार हां. ठरवून का म्हणजे नाही त्या काळामध्ये काय होतं की मला लातूरला थांबायचं होतं. आणि किती दिवस घरी पैसे मागून सगळं चालवायचं. तर म्हटलं की इथं काहीतरी नोकरी केली पाहिजे. मग मला हे सामाजिक काम करायचं तिथं माहीत होतं आणि ते ठरवत होतो. पण तो पण काहीतरी इन्कम साधन पाहिजे ना. हां तर मग ते असं चर्चा करता करता रवींद्र रसाळ म्हणजे होते याचे गोदातीचे फ्रेंडली. त्याच्याशी बोलत असताना तो सुभाष निंबाळकर असे 3-4 बसलो होतो. त्याच्याशी बोलत असताना असं सहज बोलत असताना तो म्हटला की गोद तू माझ्यासोबत काम करा ना. काय म्हणून काम करू. जे मी करतो तेच तुम्ही करा.
म्हणलं मला तर काही माहिती नाही, मी सांगतो की तुम्हाला म्हटलं. ठीक आहे म्हटलं. मग तिथं काम केलं. असं डिग्री पदवी काही काय हां, त्यातलं एक वैशिष्ट्य असं होतं की मला माझं ड्राफ्टिंग चांगलं होतं. ड्राफ्टिंग हां, ते ड्राफ्टिंगमधला किस्सा तो सुंदर असा आहे की मी इथं 4थीला होतो तेव्हा एक दिवस माझा धाकटा भाऊ आजारी पडला, ज्ञानेश्वर. तो जनावर राखायचा आणि मग मला ते काम मिळालं, जनावर घेऊन गेलो. मग मी कधीतरी ऐकून होतो असं किंवा आपण घरी राहिले की लिव्ह मागायची असते, रजा मागायची असते शाळेला. मग मी लिव्ह मागितली, लिहिलं काय गुरुजी नमस्कार, गुरुजी राम राम, गुरुजी राम राम. त्यानंतर खाली लिहिलं माझा भाऊ धाकटा भाऊ आजारी पडलाय म्हणून ढोरं घेऊन मला शेताकडे जायचे, मग मला रजा देऊन टाकणे. दिलं पाठवून दुसऱ्या मुलाकडे. ते क्लास टीचर होते NS स्वामी दळेवाचे, नायना स्वामी. ते वाचलं, ठेवून दिलं. दुसऱ्या शाळेत गेलो मी, त्यांनी माझ्या आजाराचं जाहीर वाचन केलं. पण ते काय म्हटले, पण बेटा की तू वाईट वाटून घेऊ नको, तू लिहायचं तर हिंमत केलास, हे लिहू सुद्धा शिकत नाहीत आहे का, पण कसं लिहावं ते तुम्हाला सगळ्या सांगतो आहे का. म्हणजे त्यांनी माझी टिंगलटीवाडी नाही केली, करेक्ट केलं, कसं करायला पाहिजे. मग ते त्यांनीच मला पत्र कसं लिहावं, अर्ज कसा लिहावं, त्याच्यानंतर निबंध कसा लिहावा ते अतिशय सुंदर पद्धतीने शिकवलं. अहमदपूरला पोहोचल्यानंतर पीपल्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंटचं काम कसं सुरू झालं, त्याच्यामधलं मी थोडं वाचताना मला खूप सारे म्हणजे अशा गोष्टी दिसल्या की बाकी संस्थांचं त्याच्यावर एवढं काम दिसत नाहीये. तर असं काम आहे म्हणजे की जे एकदम मूलभूत ग्राउंड लेवलला जे म्हणतात, तर नैसर्गिक संस्थापने व्यवसाय व्यवस्थापन कार्य संस्थेनं मोठं काम केलं आहे. पडीक विहीर जी दुरुस्ती आहे, नवीन विहीरच्या माध्यमातून शेती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धी कशी साध्य केली, तर हे आणि गावस्थान प्रशिक्षण याच्यामध्ये तर संस्था तुमची काय होत आहे. तर ह्या एकंदरीत संस्थेचा जो काम आहे ते कशा पद्धतीनं त्याचा कशी सांगतात. नाही, मुळात असं झालं की जेव्हा आम्ही अहमदपूरला कामाला जाऊन ते थांबलो आणि काम सुरू करायचं ठरवलं, तेव्हा एकीकडे हा विचार करत होतो की आम्ही ठीक आहे, महात्मा गांधींनी सांगितले की गावाकडे चला आणि गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, हा त्यांचा संदेश आमच्या मनामध्ये होता. पण या बाबतीमध्ये नक्की काय करता येईल हा एकीकडे आमचा विचार चालू होता. आणि त्याच वेळेस काही घटना पण घडत होत्या. म्हणजे त्यातली पहिली घटना अशी होती की वरसंगी गावची एक मुलगी कॉलेजला शिकायला होती वद्दीला, तिच्यावर रेप झाला आणि तिचा खून झाला. त्याच्या संदर्भामध्ये अहमदपूरमध्ये आम्ही अहमदपूरच्या इतिहासामध्ये महिलांच्या प्रश्नावर महिलाकडचा पहिला मोर्चा काढला, इतिहासात पहिल्यांदा म्हणजे हे घडलं. त्याच्यानंतर दुसरं असं की तिथं लक्षात आलं की मजुरांना काम नाही आहे. मग त्यावेळेस EJSच्या मार्फत काम मागता येत होतं. मग आम्ही एक काम सुरू केलं की गावोगावी जायचे, मजुरांच्या बैठका घ्यायच्या, त्यांचं निवेदन घ्यायचं, तहसीलदाराला आणून द्यायचं, यांना काम द्या म्हणून सांगायचं असं. आणि मग त्याचबरोबर आम्ही विचार करतो की नक्की काय करायचं, ग्रामीण विकास करायचं म्हणजे काय करायचं. आम्ही विचार केला किंवा की गावातले जे मूलभूत प्रश्न आहेत तर त्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे. मग कुठला प्रश्न महत्त्वाचा आहे, रोजगार प्रश्न महत्त्वाचा आहे, तो त्याचं काहीतरी सोल्युशन यायला पाहिजे. दुसरं असं त्याच्या संदर्भात आपण काम मिळवून देऊ लागलो. दुसरं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये काहीतरी झालं पाहिजे, म्हणजे शिक्षण सर्व मुलांना मिळालं पाहिजे. तिसरं असं किंवा स्त्रियांना पण शिक्षण मिळालं पाहिजे, सर्व मुली शाळेमध्ये गेल्या पाहिजेत. आणि मुलांना जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना पण सुद्धा गावातल्या गावात काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे असं एक विचार करत होतो. पण तो असं काही फ्रेम आमच्यासमोर नव्हता. आणि मग काय केलं की कार्यक्रमातून आम्हाला पुढची नवी दिशा मिळत गेली. जसं आम्ही महिलांचा तो मोर्चा काढला, त्यात लक्षात आलं की महिलांच्या कायद्याच्या बाबतीमधलं अज्ञान आहे. मग ते अज्ञान दूर करण्यासाठी मग त्याच्या संदर्भातला आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतला, म्हणजे एक ट्रेनिंग प्रोग्राम घेतला महिलांसाठी. त्याच्यातून लक्षात आलं की हे मोठ्या पातळीवर करायची गरज आहे. म्हणून गावोगावी महिलांची मेळाव्याला सुरुवात केली आणि ते काम सुरू झालं.
ते मेळावे घेत असताना पुढे त्याच्यातून जे काही ग्रुप तयार झाले आणि कुठून तरी माहिती मिळाली म्हणजे डॉक्रा ग्रुप सुरू झाले. डॉक्रामध्ये आजचे बचत गट वेगळी बचत गट सगळं वेगळं होतं, परंतु आणि त्या डॉक्रा गटाच्या माध्यमातून जे काही ग्रुप तयार झाले त्याच्यातल्या जो थोडगावचा ग्रुप होता तर त्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी बँकेने पैसे दिले होते. आम्ही त्यांना एवढं सांगितलं होतं की बा जसं आपण पैसे घेऊन आलो तसं परत पण करायला पाहिजे. तर ते थोडगाव ग्रुपनं पैसे परत करायला सुरुवात केली. बँकेचा असा अनुभव होता महाराष्ट्र बँकेचा की कोणीही समजा या कार्यक्रमात पैसे घेतले तर पैसे परत आले नाहीत. इथले पैसे परत का आले त्याने म्हटलं विचारले माहिती तुम्ही कसं काय परत केलं. मग त्याने आम्हाला गजमे साहेबांनी ग्रामीण विकास लोकसंस्था सांगितलेले पैसे परत केले पाहिजे. मग त्याने आम्हाला परत असं म्हटलं की तुम्ही संपूर्ण जिल्ह्याचं काम घ्या. सॉरी म्हटलं आम्ही तेवढी आमची कॅपॅसिटी नाही, काम करू शकत नाही आणि तुम्हाला आमचं तालुक्याचं काम द्या त्याचे पण तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आहे का त्यांमध्ये आम्ही देऊ शकत नाही म्हणून आम्ही काही मोफत करू शकत नाही असं ते भाग होता. पण डॉक्टरांच्या अंतर्गत जे काही ग्रुप तयार झाले ते चांगलं काम केले. दुसरं असं की ह्या शेतमजुरांचं काम करत असताना त्यांच्यासोबत त्यांची मुलं काम करतात ते लक्षात आलं आणि मग मुलांनी काम करू नये असं आम्ही मजुरांना सांगायला लागलो. त्यांनी म्हटलं काय करणार साहेब की आमचा रोजगार कमी आहे, त्याच्यानंतर दारिद्र्य आहे, मुलांनी काम केलं पाहिजे. त्याला सांगितलं की बा त्यांच्या छोट्याशा मजुरांना काही होत नाही आहे आणि त्याने आत्ता मजुरी करतात म्हणजे पुन्हा मजुरी करणार आहेत, पुन्हा दारिद्र्यामध्ये राहणार आहेत, म्हणून तुम्ही त्यांना मजुरी करायला सांगू नका, त्यांचं शिक्षण होऊ द्या. पण आमच्यासमोर काही पर्याय नव्हता काय करायचं. मग त्या संदर्भामध्ये काय करता येईल बालकामगारांच्या बाबतीमधलं त्यांचं सोल्युशन काय असेल, कसा प्रश्न निकाली काढायचा हा मनात प्रश्न होता. मग या बाबतीमध्ये राज्य पातळीवर कोणी राज्यामध्ये कोणी काही केले का विचार केला आणि शोध घेत गेलो. पुष्कळ ठिकाणी गेलो. पुण्यामध्ये भारतीय शिक्षण संस्था, त्याच्यानंतर वंचित नावाचं एक संस्था होती त्यांच्याकडं, मॅन इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर नगरवर एक रामवाडीला एक कॉलेज आहे स्पायसर कॉलेज म्हणून तिथे गेलो. त्या सर्वांकडून माहिती घेतली पण कोणीही बालकामगार काम करत नव्हता. अशा व्यावसायिक काम करत होते, तरुणाला काम शिकवत होते किंवा धर्मशिकाला काम करायला शिकवत होते. मग आम्ही नॉन फॉर्मल एज्युकेशन सुरू केलं. म्हणजे अनौपचारिक जसं ते रात्रीच्या शाळा चालायच्या ना पूर्वी तसं आम्ही ते रात्रीच्या शाळा सुरू केल्या मुलांसाठी आणि ते काही दिवस चाललं. त्या तशा शाळा चालवत असतानाच एका म्हणजे बालमजुरी निर्मूलन म्हणून आम्ही एक अभियान तालुक्यामध्ये राबवलं होतं. तर त्या अभियानाच्या संदर्भातच आम्ही आमचं अभियान पोहोचलो याला नरोटवाडीला आणि तिथं आमचे पाहुणे म्हणून आले होते देशमुख, माझे एक मित्र दर्शन देशमुख. ते काय म्हटले की दारिद्र्याचं मूळ बालमजुरी दारिद्र्यामुळे आहे आणि दारिद्र्याचं मूळ कशामुळे आहे तर शेतीचा विकास नाही आहे. मग शेती उत्पन्न देत नाही, पीक उत्पादन चांगलं होत नाही आहे, म्हणून इथं पाणलोटाचं काम झालं पाहिजे आणि गजमे साहेब पाणलोटाचं काम करतात, तुम्ही त्यांना विनंती करा इथं काम सुरू होईल. मग ते त्या निमित्तानं तिथं पाणलोटाचं काम सुरू झालं आणि ह्या मजुरांचं काम करत असताना माझ्यासमोर प्रश्न असा पडलेला होता की दरवर्षी तहसीलदार जाऊन काम मागायचं, सडकाचं काम द्या, अमुक काम द्या, तमुक काम द्या. मी असं म्हटलं एक दिवस माझ्या मित्रासोबत बसलं, सहकार्यासोबत, समजा आपल्या तालुक्यातल्या सगळ्या सडका संपल्या, जे कामे जे शांत मार्फत करतात ते सगळे संपले, तर मग काय करायचं, मग ह्याला काम कुठून मिळायचं काय माहीत नाही. म्हणजे असं असायला पाहिजे की गावामध्ये 12 महिने रोजगार मिळाला पाहिजे, असं काहीतरी व्हायला पाहिजे. मग ते थोडंसं मला माइंडमध्ये आलं की म्हणजे ते विटा तयार करण्यात याव्यात. अच्छा, विटा. हां, म्हणजे जे शांत विटा तयार करण्यात याव्यात, त्या त्याच विट्या बेघरांसाठी घर बांधण्यासाठी वापरण्यात याव्यात वगैरे अशा आमच्या कल्पना चालत होत्या आणि त्या पद्धतीचा औषधी जगत होतो. 1969चा तो काळ होता, 89चा. आणि पेपरमध्ये एक बातमी वाचली मी की औरंगाबादला एक दुष्काळ निवारण परिषद होते आहे, म्हणून ते परिषदेला मी गेलो जाणीवपूर्वक. ते 3 दिवसाची परिषद होती. त्या परिषदेमध्ये असं लक्षात आलं की पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा एक गाव विकासाचा चांगला मार्ग आहे, पर्याय आहे.
ज्याच्यातून त्या गावातली नैसर्गिक साधन सामुग्री विकसित होते आणि लोकांना रोजगार पण मिळतो. हे चांगलं मॉडेल आहे. आणि मग त्या पद्धतीने आम्ही काम करण्यासाठी 10-12 गावातून माहिती द्यायला सुरुवात केली, माहिती दिली. त्याच्यातले 3 गावं थोडंसं आम्हाला बरे वाटले. त्यांची आम्ही एक सहल काढली. जिथं पाणलोटाचं काम झालं होतं त्यांना दाखवलं. पुन्हा 2 गावाला मिळून एक शिबिर घेतलं आणि तिथं जवळपास 700 हेक्टरचं काम होतं. तिथं काम चालू असताना परत ते नरोटवाडीचं काम सुरू झालं. तिकडं काम झालं. ॲक्च्युली त्याच्यानंतरसुद्धा पुढे याच वर्गातलं काम आणखी 6 गावामध्ये झालेलं आहे. मध्ये उदगीर तालुक्यातले 3 गावं आणि निलंगा तालुक्यातले 3 गावं. ते गव्हर्नमेंटचा प्रोग्राम होता. डॉट चा नावाचा जो प्रोग्राम होता, आवासन प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम होता. तर त्याच्यात ते 6 गावं होते. त्यात एकूण 3,000 हेक्टरचं क्षेत्र होतं. आणि हे जे केलं एक 700 हेक्टर, एक 1200 हेक्टर, एक 200 हेक्टर. पण हे जे सुरुवातीला केलेलं काम आहे, या कामामध्ये आपण 2-3 गोष्टी प्रामुख्याने केल्या होते. म्हणजे कामाच्या बाबतीत ट्रान्सपरन्सी ठेवली होती. म्हणजे यशस्वी झालं काम त्याचं कारण काय, ट्रान्सपरन्सी होती. म्हणजे येणारा जो काही पैसा होता, जो अनुदानाचा असेल किंवा फंड असेल किंवा डोनेशन असेल, तर ते आम्ही गावातल्या भिंतीवर त्याचा हिशोब लिहून ठेवला होता. म्हणजे किती पैसे आले, कुठल्या कामासाठी किती आहेत आणि किती खर्च झाले. आणि शिवाय त्या ठिकाणची गावातली एक समिती तयार केलेली होती. त्या समितीच्या सहकार्यातून पुढे काम चालू होतं. पेमेंट करत असताना मजुरांचा त्या समितीचा माणूस सोबत राहायचा आणि त्याची स्वाक्षरी राहायची पेमेंटच्या सीटवर. त्याच्यामुळं की लोकांना विश्वास बसला की हे पैसे स्वतः काही खात नाहीत आणि कोणाला खाऊ पण देत नाहीत, नाही का. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा त्याच्यात स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन दिलं. जवळ 10 ते 15% स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन दिलं. म्हणजे असं सहसा होत नसतं, नाही का. आणि मग त्या गावाचं चांगलं काम झालं. म्हणजे ज्या गावाला पिण्यासाठी पाणी बाहेरून येत होतं, त्या गावामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये 3 वेळा दुष्काळ पडला, कधी पाणी कमी पडलं नाही. ते पाणलोटचं काम, पाणलोटचं काम. आणि आत्ता त्या गावातलं जे ग्रीनर आहे, म्हणजे सगळे जे झाडं आहेत ना, तुम्ही पाहिले गावामधून सगळं हिरवगार दिसतं तुम्हाला. त्याचं कारण आहे ते त्यावेळेस झालेलं काम. आणि म्हणून की पाणलोटाचंही चांगलं काम झालं. दुसरं असं की ते चांगलं व्हावं म्हणून आम्ही काय केलं की सर्वांना ट्रेनिंग दिलं. सर्वांना म्हणत असताना मी ट्रेनिंग घेतलं, माझ्या स्टाफला ट्रेनिंग दिलं आणि इवन जे मजूर काम करतात त्या मजुरांना पण ट्रेनिंग दिलं. मजुराच्या ट्रेनिंगमध्ये 2 भाग होते की टेक्निकली त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे त्यांच्या कामाचं, त्याचा काय फायदा होणार आहे. दुसरं असं की त्यांचं कामाचं मोजमाप कसं करायचं आणि त्याचं त्यांनी पेमेंट कसं काढायचं. म्हणजे किती त्याने काम किती केलं, त्या कामाचं एकूण मूल्य किती होते ते त्यांनी काढायचं. ते त्यांना शिकवलं. त्याच्यामुळं त्यांनासुद्धा ते चांगलं वाटलं आणि त्यांनी चांगलं काम केलं. आणि जितकं जास्त काम केलं त्याला पैसे मिळतात लक्षात आलं आणि क्वालिटी काम केलं. हा त्यातला फायदा होता. म्हणजे चांगलं काम होण्यासाठी त्या 2-3 गोष्टी कराव्या लागतात. ट्रेनिंग, प्रशिक्षण, ट्रान्सपरन्सी आणि तुमचं त्या कामाविषयीचा जो दृष्टिकोन आहे किंवा जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांचा सहभाग आहे, लोकांचा सहभाग असला पाहिजे. असं म्हणजे आपण चौकडे काम म्हणजे असं एकूण 5,000 हेक्टरवर काम केलेलं आहे आतापर्यंत या क्षेत्रामध्ये. याच्याशिवाय आजच्या काळामध्ये आता विहिरीची सोय आहे शेतकऱ्यासाठी, पण तेव्हा नव्हती. पण अल्पभूधारक शेतकऱ्यांना आम्ही 45 शेतकऱ्यांना विहिरी दिल्या. ज्याच्यामध्ये 25% पैसा त्यांचा, 75% आम्ही डोनर्स करून घेतलेला होता. पुन्हा 49 विहिरी खोदून दिल्या, म्हणजे दुरुस्त करून दिल्या. हां, ते अहमदपूर आणि पालम परिसरामध्ये हे काम केलं. याच्याशिवाय मध्यंतरी जेव्हा दुष्काळाचा परिस्थिती होती, आपलं दुष्काळ म्हणतो, भूकंपाची परिस्थिती, त्या भूकंपाच्या परिस्थितीमध्ये रिलीफचं काम केलं तिकडं आपल्या संस्थेनं किल्लारी भागामध्ये. दुसरं की त्या भागामध्ये घरं बांधून देत असताना सगळ्यांना घरं मिळाली, पण त्या गावातील ज्या परित्यक्ता महिला होत्या, परित्यक्ता म्हणजे नवऱ्याला सोडून देऊन घरी येऊन बसलेल्या, आईवडिलाकडून थांबलेल्या, हो का, विभक्त असलेल्या पतीपासून, पण आईवडिलाकडे होत्या. पण भूकंपात काय झालं की सर्वांना स्वतंत्र घर मिळाली, म्हणजे प्रत्येक मुलाला वेगळं घर मिळालं. या लेकीला कुठं घर मिळालं? हां, मग तो प्रश्न पडायला की ते कोणाकडे थांबायचं.
मग त्यांच्यासाठी वेगळ्या घराची मागणी आम्ही लावून धरली, पण ती काही तेवढी सक्सेस झाली नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये सगळा कार्यक्रम संपल्यानंतर सरकारनं भूखंड मंजूर केले त्यांच्यासाठी, त्या गावाच्या क्षेत्रामध्ये भूखंड मंजूर केले. प्रवीण फडणवीसांनी शेवटचा तो आम्ही नागपूर भेटीमध्ये माध्यम करून दिला, हे झालेलं आहे. तिसरं असं की एक एकीकडे हे बालमजुरीच्या कामामध्ये आम्ही काय केलं होतं की 1988ला काम सुरू केलं आणि त्याच्यात नॉन फॉर्मल एज्युकेशन, नंतर कॅम्पचा प्रकार सुरू केला आणि तिसऱ्यांदा पण आम्ही असं केलं की सर्वंकष एज्युकेशन म्हणून सर्वंकष एज्युकेशन अभियान म्हणून सुरू केलं आम्ही, शिक्षण अभियान म्हणून गाव पातळीवर. म्हणजे 8 दिवस आमचे कार्यकर्ते गावातून अभियान राबवायचे आणि त्या अभियानाच्या माध्यमातून लोकांना शिक्षित करायचे आणि मुलांना सांगायचे, पालकांना सांगायचे, तिथंच राहणं, तिथंच जेवण आणि ते गावातल्या लोकांकडून जेवण घ्यायचे. आम्ही त्यासाठी पैसे खर्च करायचे नाहीत, अशा पद्धतीने ते केलं होतं. त्याच्यामुळे लोकांशी आमची आपुलकी निर्माण होते एकमेकाशी, या पद्धतीने काम केलं. म्हणजे अनेक प्रकारचे प्रयत्न केले बालमजुरीच्या बाबतीत, पण खऱ्या अर्थाने त्याच्यात यश आलेलं नाही, म्हणजे जितकं अपेक्षित तेवढं आलं नाही. पण त्याच्यातून प्रश्न आमच्या लक्षात आला तो बालिका विवाहाचा, म्हणजे मुलीचे लग्न लवकर होतात हा प्रश्न लक्षात आला. काय झालं, आम्ही त्या विषयावर 10 वर्ष काम केल्याच्या नंतर की आम्ही काय केलं की त्याचा सर्वे केला, पाहणी केली, म्हणजे आपण जे काम केलं त्यातली किती मुलं पुढे गेलेले आहेत, किती शिल्लक राहिले, काय झालं बघूया. आढावा घेतला तर त्याच्यात काही फारसे यश दिसलं नाही आम्हाला, किंवा फार मुलं गेले, ते 5-10% मुलं पुढे गेले. म्हणजे 5,000 मुलं आम्ही शिकवलं, त्याच्यातले 500 मुलं शाळेमध्ये परत गेले, एवढंच भाग, बाकी काहीच नाही. आणि पण दुसरा इश्यू लक्षात आला की जितक्या मुली त्या प्रोग्राममध्ये होत्या आमच्या, त्या सगळ्या शाळेच्या बाहेर राहिल्या. म्हणजे असं कसं झालं, मग त्याचा परत शोध घेतला तर 14 ते 16च्या दरम्यान सर्वांचे लग्न होऊन गेले होते. म्हणून म्हटलं हे तर बालमजुरीपेक्षा भयानक आहे, हे तर वेठबिगारी आहे म्हटलं, आणि समाजसंमत वेठबिगारी आहे. मग त्याच्यावर काम सुरू केलं 2006ला. आणि तेव्हापासून मग आता तेच एक मोठा प्रोग्राम घेऊन आम्ही काही 30 गावामध्ये प्रयोग केला, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे पुढे खर्च करण्यात शक्य नाही लक्षात आलं आमच्या. आणि जेव्हा 51% प्रमाण होतं तेव्हा ते प्रोग्राम सुरू केला, ते 28% 52% होतं, 28% आलं. अच्छा, बालविवाहाचं प्रमाण. पण ते केवळ आमच्यामुळे आलं असं म्हणू शकत नाही, कारण त्याच्यासोबतच अनेक प्रोग्राम राबवत होते, शासनाचे, शिक्षणाचे सगळे प्रोग्राम राबवत होते ना, किंवा सामाजिक भान येणं असंही असू शकतं ना. म्हणून आपण कधीच असं म्हणू शकत नाही की हे सगळं आमच्यामुळे घडलं म्हणून, बरं का. कारण कामामध्ये संस्थेचा वाटा आहे. हां. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये आम्ही काय केलं की सर्वात जास्त धोका कोणाला आहे तर सिंगल पालकांच्या मुलींना धोका आहे, एकल पालकांच्या. मग त्यांच्यासाठी एक थोडीशी मदत व्हावा की शिक्षणासाठी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी जे आवश्यक आहे तेवढं साहित्य उपलब्ध करून देणे, म्हणजे तेवढंच तो दिलासा त्या कुटुंबाला मिळतो. कारण कसं आहे, जी बाई समजा 200-300 रुपये दररोज कमवते, तो रोजगार कायमचा नसतो, रोज मिळत नाही, 12 महिने काम मिळत नाही. तिसरं असं की तिला 3-4 मुलं असतील तर एवढ्या रोजगारामध्ये त्यांचं पालन पोषण करणं आणि मुलींना 3-4 हजाराचं साहित्य घेऊन देणं शक्यच होत नाही. म्हणून आम्ही म्हटलं काही किमान एवढं 3-3.5 रुपये एका मुलीला खर्च लागतो, तेवढं साहित्य आम्ही त्यांना घेऊन देतो, शैक्षणिक साहित्य. तेवढ्यामुळे ते पुढे पुलावून होतात. विशेष महिना ते 12वीचं झाल्याच्या नंतर ते स्वतःच विचार करायला लागतात मला आता लग्न करायचं नाही. आणि ज्या पण विचारू शकतात आईला किंवा वडिलाला की माझं आता 12वी झालेलं मला पुढे शिकायचं आहे, तर करायचं नाही. 9वीच्या मुलींना ज्या विचारनं 12वीच्या मुलींना ज्या विचारांच्यामध्ये फरक पडतो. हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. साधारणतः गेल्या 7 वर्षामध्ये आतापर्यंत 250पेक्षा जास्त मुलींना मदत केली आणि यावर्षी आतापर्यंत जवळपास 112 मुलींना मदत केली. यात ज्याचे 2 चांगले वैशिष्ट्य येते की हा सगळा जो मदतीचा पैसा आहे इंडिव्हिज्युअल डोनेशनमध्ये येतो. त्याच्यात गव्हर्नमेंटचा एक पैसा नाही, कुठला CSRचा पैसा नाही, पूर्ण पैसा इंडिव्हिज्युअल डोनेशनमध्ये येतो. मला हेच विचारत होतं की रात्रीचं जे सत्याचे पुस्तक आहे त्याच्यातून वाचलेलं की जर तुम्हाला कुठलं सामाजिक कार्य सुरू करायचं असेल वगैरे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे तुम्हाला किती कुठलीही सामाजिक काम सुरू करण्यासाठी पैसा तुम्हाला उभारता आला पाहिजे, एक. दुसरं म्हणजे त्या कामामध्ये पारदर्शकता ठेवायला लागते. 1-1 रुपयाचा जर तुम्ही हिशोब ठेवला, तुम्ही पैसे उभारू शकत असाल तर मग ती संस्था चांगलं काम करू शकते. मला वाटतं यात म्हणजे PIRDचं एक यशाचं गमक असते की तुम्ही
पैसा उभा केला आणि पारदर्शकता पण ठेवली वगैरे. बरोबर. त्याच्यामुळे संस्थेचं आज खूप चांगलं काम करत तळागाळापर्यंत पोहोचलंय असं म्हणता येईल. म्हणजे तर सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्या काळामध्ये की आम्ही संस्थेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं पेमेंट देण्यासाठी म्हणजे कॅशमध्ये उचलून द्यायचं नाही आम्ही. शक्यतो आम्ही काय केले, प्रत्येकाचे बँकेत खाते खोलायला सांगितले आणि त्यांना आणि काय करायचं की यादी तयार करायची दर महिन्याची पेमेंट धारकाची आणि बँकेला पत्र द्यायचे की खालील तपशिलाप्रमाणे त्या खात्यावर पेमेंट अदा करण्यात यावे. हां, तर ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ते होतं. दुसरं असं की आत्ता ह्या प्रोग्राममध्ये हा जो एकल पालकांचा जो प्रोग्राम चालू आहे, एकल पालकांच्या मुलींना शिक्षण देणे, मदत करणे, ह्याच्यात काम करणारे 3 लोक आहेत व्हॉलेंटियर. हे सगळे व्हॉलेंटियर काम करतात. कुणीही पेमेंट घेत पूर्ण वेळ नाही आणि कुणीही पेमेंट घेत नाही, कुठलं मानधन नाही. त्याच्यामुळं ती जे काही डोनेशन येतात इंडिव्हिज्युअल ते पुरेसे ठरतात. नसता यांना प्रत्येकाला जर समजा आपण द्यायचं म्हटलं पुढं काम मध्ये दोन आपलं मानधन द्यायचं किंवा पगार द्यायचं म्हटलं काय शक्यच नाही. हे ठीक आहे, त्यातलं प्रमुख काम मला करावं लागतं कारण त्या टेक्निकली आणि थोडंसं संपर्क करणं हे काम करावं होतं. मी दिवसभरात 3-4 घंटे त्याच्यावरच काम करतो. 365 दिवस दररोजचे 3 तास कमीत कमी त्या प्रोग्रामसाठी मी काम करतो आणि लोकांना रिक्वेस्ट करतो, पैसे मागतो. 100 लोकांना मागतो तेव्हा 2 लोक देतात आणि ते पैसे वर्षभर जमा करायचे आणि जून जुलैमध्ये त्या मुलींना साहित्य वाटप करायचे. तर या कामामध्ये सध्या गेल्या 2-3 वर्षापासून सहयोग शुद्धी नावाची एक चांगली नेटवर्किंग आहे, संस्था म्हणजे ग्रुप आहे. तो पण चांगला मदत करतो म्हणजे साहित्य देण्यासाठी म्हणजे मिळवून देण्यासाठी. ते काइंड स्वरूपामध्ये त्याने मदत मिळवून देतात. बघा त्यांचा पण चांगला आपल्याला फायदा झालेला आहे. आणि आत्ता यावर्षी मुंबईच्या एका ग्रस्तानं पण आपल्या डोनेशनमध्ये साहित्य दिलेलं आहे. म्हणजे आपण करत गेलो की थोडंसं ते वरचेवर मिळत जातं किंवा सपोर्ट मिळत जातो. हा माझा अनुभव आहे. ते आत्ताच 17 सप्टेंबर झाला तर आपण ते साजरा केला. मराठवाड्यातले विशेषतः सगळेजण करतो, जास्ती आपुलकीनं तो साजरा करतो आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणतो. तर आपलं मंच तरी बोलणं झालं तेव्हा तुम्ही म्हटलं की तो ॲक्च्युली मराठवाडा मुक्तीसंग्राम नाही आहे, हैदराबाद मुक्तीसंग्राम आहे. तर हे थोड्या याच्या मागचं सांगायला नाही. ॲक्च्युली भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्याने आपलं हैदराबाद संस्थान मुक्त झालेलं आहे आणि हैदराबाद संस्थान मुक्त होत असताना टोटल संस्थान मुक्त झालेलं आहे, फक्त मराठवाडा मुक्त झालं नाही. हां, त्यात लीड घेणारे मराठवाड्यातले बरेचसे मान्यवर मंडळ होते. जसे रामानंद तीर्थ होते, वेन बशीराफ होते किंवा बाकीचे बरेचसे मंडळी मराठवाड्यातले होते किंवा मराठी भाषिक होते. आणि त्या भागातले जे कन्नड भाषिक किंवा तेलुगू भाषिक म्हणजे असतील त्यातले भाषे आपल्याकडे माहितीही नसेल तर कदाचित कमी असतील. परंतु हा प्रदेश मुक्त होताना संपूर्ण संस्थान मुक्त झालं आहे. म्हणजे 17 सप्टेंबरला केवळ मराठवाडा मुक्त झाला नाही, म्हणजे संस्थान मुक्त झालं म्हणून मराठवाडा मुक्त, म्हणून संस्थान मुक्ती दिन असं म्हणायला पाहिजे. असं आमची भूमिका आहे आणि त्यापद्धतीने आम्ही मांडत असतो. दुसरं म्हणजे जेव्हा याचा स्वर्ण महोत्सवी वर्ष होतं त्या काळामध्ये आम्ही मराठवाड्यातील जे 69 हुतात्मा स्थळं आहेत त्या हुतात्मा स्थळांच्या मार्गाने आम्ही यात्रा काढली होती. गांधी विचार यात्रा म्हणून. त्या गांधी विचार यात्रामध्ये एकूण आम्ही 27 किलोमीटरचा प्रवास केला. नाही, 2 गाड्या होत्या, एक टेम्पो होता आणि एक जीप होते आणि त्याचं प्रदर्शनी होती सोबत मराठवाड्याच्या बाबतीतली, आपलं विकासाच्या बाबतीमध्ये आणि आमच्या कामाच्या बाबतीतली. आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथं काही आम्ही अवेअरनेसचे प्रोग्राम घ्यायचे. त्यातला विषय होता महत्त्वाचा म्हणजे मराठवाड्याचा विकास, गांधी विचार आणि मराठा विकास या 2 विषयाच्या अनुषंगानं आणि संग्राम काय होता, मुक्तीसंग्राम काय होता, हे 3 विषय तिथं चर्चेले जायचे. अशा पद्धतीनं होतं. म्हणजे त्या काळामध्ये गोविंदबाई श्राफने यात्रा काढली औरंगाबाद ते हैदराबाद, पण आमची यात्रा होती ते औरंगाबाद ते उदगीर. अच्छा. परंतु ते वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जंगलातून, डोंगरातून, नदीतून गावात जात होती. हो का, अशी यात्रा होती. म्हणजे काही आमची महामार्गाने यात्रा नव्हती आणि ते पण 27 किलोमीटरची यात्रा होती. म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर आमचा यात्रेचा काळ होता. ते एक संस्मरण एक गोष्ट आहे आमच्यासाठी. ते विद्यापीठाच्या नावात म्हणजे त्याच्यात पण तुम्ही भाग घेतला होता, तो काय होता विषय? नाही, तसं विद्यापीठ नामांतराचा भाग हा मुद्दा आमची संस्था स्थापन होण्याच्या पूर्वीचा, म्हणजे 1982ला नाही, नंतर 84ला मला वाटतं ते हे झालं काय नामांतर झालं, शरद पवारांनी केलं
परंतु त्याच्या आधी मी फक्त 2 गोष्टी सांगत मला. एक म्हणजे मी आधी नामांतर विरोधी होतो, अच्छा. म्हणजे विनाकारण नाव बदलायची काय गरज आहे असं मी म्हणायचं. पण सुभाष निंबाळकरनं माझा मित्र त्यांना सांगितलं की का बदलणं आवश्यक आहे आणि आधी अनेक विद्यापीठाचं नाव बदललं, हे का बदलू नये. तेव्हा ते मला पटलं आणि मग मी नामांतरवादी झालो. आणि 1982ला जो सत्याग्रह झाला मुंबईला, त्या सत्याग्रहामध्ये मी सहभागी झालो. अटक झाली आणि 14 दिवसाची जेल पण झाली. येरोड्यामध्ये होतं, जेलमध्ये. त्यावेळेस मुंडे साहेब आणि हां. महाजन पण सोबत होते. योगायोगानं भाजपमधले गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजन त्यांच्या पथाऱ्या माझ्या समोर होत्या. आणि त्यांच्यासोबत असल्यामुळं ते बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा व्हायची. मी प्रमोद महाजनचं भाषण ऐकून असं म्हणायचो की तुमचे विचार असं वाटत नाही की तुम्ही हिंदुत्ववादी आहात, हो का, आणि तुम्ही याच्यामध्ये कशाला आहात. ते म्हणते आता मी जन मोठे केले तिथंच आहे, आता म्हणते हे मी बाहेर जाऊन काय करू. याच्यात मला असं विचारायचं होतं परत की आता हे राजकारणामध्ये तुम्ही एवढे वर्ष सामाजिक कार्यात राहिला, तर अनेक जण सामाजिक कार्य करत करत राजकारणाकडे जातात. मग तिकडे कधी जावं वगैरे, राजकारण उतरावं असं कधी आलं का मनात? आणि अजिबात वाटलं नाही. म्हणजे मला राजकारणात कधी जावं असं वाटलं नाही, कधी राजकारण करावे असं वाटलं नाही. दुसरं असं की आमची संस्था किंवा आमचा ग्रुप कधीही म्हणजे कुठल्याही प्रतिनिधीकडं, लोकप्रतिनिधीकडं कुठलीही मागणी घेऊन गेला नाही. म्हणजे संस्थेच्या संदर्भात, संस्थेची किंवा व्यक्तिगत संदर्भात कुठलीही मागणी घेऊन गेलेला नाही. हां, गेला असलं तर लोकांच्या प्रश्नासाठी गेला असं एक. तर बाकीचे शिक्षण संस्था वगैरे जात असतात ना, आम्ही तसं काही केलं नाही. त्याचा अनुभव असा आहे की आमचे आमदार भगवानराव नागोडे निवडून आले, त्यांना भेटायला गेलो. माझे मित्र होते संबंध, ते म्हटले वजमे बोला काय पाहिजे. मी म्हटलं मला अण्णा काही पाहिजे नाही, मी तुम्हाला भेटायला आलो. तरी सांगावं, मी म्हटलं सदीच्या भेट द्यायला आलो. म्हणजे गजमे की आता पण तुम्ही पहिले व्यक्तीत म्हटलं फक्त सदीच्या भेट द्यायला आलो. म्हणून मला गरज नाही, मागू काय म्हटलं. एवढंच नाही, माझा जवळचा मित्र तोंडचिरकर होता शिवराज, तोही म्हणायचा खेर मतदारसंघातून राहिला गजमे काहीतरी काम आणावं. म्हणजे काही कामच नाही, का आणू, खरंच काही काम पडलंच नाही ना. तर हे तो अनुभव. आणि कधी वाटलं नाही आपण राजकारणात जाऊन. ते एवढं काय आलं, जेव्हा 30% महिलांसाठी जागा सुटल्या त्या काळामध्ये माझ्या मिसेससाठी निवडणुकीला म्हणजे ग्रामपंचायतला नगर परिषदेसाठी त्यांनी सांगितले का वार्डामधून त्यांना उमेदवारी द्या म्हणून. आता ते नवीन होतं, आरक्षण आलं होतं म्हणून ते आरक्षणाच्या समर्थनात विचार असल्यामुळे ते उभं राहिले निवडणुकीला. पण तो ही जी सिस्टीम आहे सध्याची ज्या पद्धतीची, त्या सिस्टीममध्ये आपण बसू शकत नव्हतं ना, नाही का. म्हणून मतदारांनी सांगितलं की आम्ही आमची इच्छा असूनही तुम्हाला मतदान देऊ शकत नाही. 50% मतदारांनी आम्हाला हे सांगितलं, इच्छा असून देऊ शकत नाही. ग्रामीण विकासाचं काम करत असताना मला काही गोष्टी ज्या जाणवल्या की तुम्ही राजकारणामध्ये म्हणलात ना, ते सांगतो तुम्हाला की माझे काही मित्र इकडं नॉन फॉर्मल नॉन प्रॉफिट संस्थेमध्ये काम करतात. म्हणजे एन जी ओमध्ये काम करत असताना किंवा संस्थांमध्ये, स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करत असताना त्यांना असं जाणवायला लागलं की जरा आपण वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचलो, खूप मोठं काम केलो बघा, पण तुम्ही खरं तर पर्टिक्युलर लोकांपर्यंत पोहोचलेलं असतात, नाही का, सगळ्या मास लेवलला पोहोचलेलं नसतात. आणि तरी त्यांना असं वाटतं की मग आपण आता निवडणूक लढवू शकतो. मग असे काही माझे मित्र आतापर्यंत प्रयोग केले आहेत, ते निवडणूक लढवायचा प्रयत्न केलेत. माझं असं म्हणणं स्पष्ट आहे की स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनं राजकारणाचं काम करू नये, नाही का. कारण काय, तुमचा समजा एखाद्या तुम्ही गावात काम करू, त्या गावामध्ये विविध राजकीय पक्षाच्या विचाराची माणसं आहेत, पण तुमचं जे काम आहे ते संपूर्ण गावासाठी आहे. हां, मग तुम्ही एखाद्या विशिष्ट पर्टिक्युलर पार्टीच्या विचाराचे असाल तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. मग तिथं मतभेदसुद्धा निर्माण होतात. मग तुम्ही इम्पार्शियल राहायला पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही पार्टीचा असता कामा नाही, कधी असता कामा नाही. मोठा प्रवास आहे. आपण मागचा तासाभरापासून नाही का 1.5 तास मला आपण याच्यावर सगळा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये जो आपण संस्थेचं काम सगळं माहिती त्याच्यावर प्रकाश टाकलेलंच आहे. एक छोटंसं शेवटी जाता एवढंच मला नाही का विचारायचं की तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल की आजच्या, कारण
आज तरुण खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात संभ्रम असतो की काय करावं काय नाही. तर थोडक्यात नाही, खरं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तरुणांनी प्रत्यक्षामध्ये जे करंट इश्यूज आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे. दुसरं असं की कुठली गोष्ट आपल्यासमोर आल्यानंतर ते समजून घेतली पाहिजे. समजून न घेता त्याच्यावर ॲक्ट होता कामा नये. आता परिस्थिती अशी आहे की अनेक प्रकारच्या माहितीचा मारा तुमच्याकडे पोहोचतो. त्यातलं सत्य कोणतं असत्य कोणतं बघा हे लक्षात न घेता जर तुम्ही जाणार असाल तर मग इथं बदलाचा काही परिणामच होणार नाही, बदल काही होणार नाही. म्हणून अगोदर समोर आलेल्या गोष्टी तुम्ही आधी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरच मग पुढचं पाऊल उचललं पाहिजे. हे मला महत्त्वाचं सांगायचं आहे. सध्याची अत्यावश्यक गरज आहे ते. हा तुमच्या अनुभवातून आलेला सल्ला आहे आणि नक्कीच आपले जे प्रेक्षक आहेत तरुण वर्ग आहे तर त्यांना हा नक्कीच कामाचा ठरेल असं मला वाटतं. आपण या पॉडकास्टमध्ये आलात आणि आपला एवढा वेळ दिलात, एवढा प्रवास सगळा उलगडला, त्याबद्दल मी समाज विश्वच्या पूर्ण टीमच्या वतीने नाही का तुमचे मनापासून धन्यवाद मानतो आणि असंच पुढच्या आणखी एखाद्या पॉडकास्टमध्ये आपण भेटत राहू. धन्यवाद. धन्यवाद.